करण्याची गरज पडत नाही. अतिशय शांतचित्त खेळाडू आहे आणि मैदानावर असे खेळाडू ज्यावेळी खेळताना दिसतात त्यावेळी प्रेक्षकांना ते नक्कीच आवडत असतात. तुम्ही खेळता किती, जिंकता किती, यापेक्षा तुम्ही खेळता कसे, मैदानामध्ये वागता कसे, यावर तुम्ही किती महान खेळाडू बनता हे निर्भर असतं. आणि बादलजी विठ्ठल कवटकरला बघताना नेहमीच मैदानामध्ये एक सुखद क्षण असतो, कारण आपल्या खिलाडी वृत्तीने तो बऱ्याच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. बादलजी जाऊया मैदानाच्या दिशेने. नमस्कार, स्वागतम सुस्वागतम. 14 विद्या 64 कलांचा अधिपती विघ्नहर्ता गणपती गजानन, विद्येची देवता माता सरस्वती, कांदळगावचा रामेश्वर, वालावलीचा आणि मालवणचा श्री देव लक्ष्मीनारायण, इथली ग्रामदेवता, स्थानदेवता, सर्वांच्या कुलदेवता आणि इष्टदेवता यांना मनोभावे नमस्कार करून महाराष्ट्राचा आणि विश्वाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून कोकण प्रांताची सर्वात मोठी प्रीमियर लीग स्पर्धा व्हेरेनियम कोकण प्रीमियर लीग 2023 पर्व तिसरे या स्पर्धेतील दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्यात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पंचांचा इशारा येतोय सामना सुरू झाल्याचा. कीर्तिस्फोट मोरे संघ या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर सलामीची जोडी. स्ट्रायकर यांच्या दिशेने यशोदा वॉरियर्स कलंबिस संघ, कर्णधार स्वतः मालक प्रशांत मेस्त्री. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय. पहिलं षटक कोकण 9 सुपर पॉवर प्ले. श्यामसर हे एक वैशिष्ट्य या स्पर्धेचं. पहिल्या वर्षापासून कोकण 9 सुपर पॉवर प्ले. 11च्या 11 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने बंटी, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने किरण शिरवाईकर मॅन फ्रॉम पंजिम गोवा. एक मोठं नाव. नुकतीच संपन्न झालेली 30 वाडी क्रिकेट लीग स्पर्धा मालवण पणजी जिमखाना मैदानावरची. ती स्पर्धा ज्यांनी गाजवली गेल्या वर्षी आणि त्या आधी सुद्धा 30 वाडी क्रिकेट लीग स्पर्धेत अर्धशतकी कामगिरी करणारा किरण नॉन स्ट्रायकर एंडवर. गोलंदाजीची सुरुवात. पहिला चेंडू अतिशय सुंदर. रमेश राऊळ मॅन फ्रॉम कलंबिस्त, एक गुणवान खेळाडू. पहिल्या चेंडूपासून अचूक टप्प्यावर गोलंदाजी. अपस्टमच्या बराच बाहेर असणारा चेंडू रूम न देण्याचा प्रयत्न आणि बंटीसारखा खेळाडू पहिल्याच चेंडूवर चकला जातोय. बंटी बद्रिके एक मोठं नाव. मेगा सिटीतून म्हणजे मुंबईसारख्या मोठ्या शहरातून आलेला हा खेळाडू मालवण बोर्डिंग मैदानावर. बंटी आपलं स्वागत आणि बंटीचं स्वागत करतोय रूपे रमेश राऊळ निर्धाव चेंडूने. बदल यावेळी चांगला फटका. मिडऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 2 धावा तर पूर्ण केल्या गेल्या आणि 2 धावांनी आपलं आणि संघाचं अकाउंट ओपन केलं बंटी बद्रिकेने. माफ करा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. क्या बात आहे. व्हेरेनियम बाउंड्री या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली, ती बंटी बद्रिकेच्या बॅटमधून. बदल खूप सुंदर फटका होता. क्षेत्ररक्षकाची थोडीशी ढिलाई झाली. हा चेंडू अडवला पाहिजे होता, कारण ही प्रत्येक धाव तुम्हाला महत्त्वाची आहे. धावांचा जेव्हा तुम्ही पाठलाग करणार, जेव्हा टार्गेटच्या दिशेने तुम्ही वाटचाल करणार, तेव्हा ही प्रत्येक धाव महत्त्वाची. कारण दुसऱ्या बाजूने तुमच्यासमोर गोलंदाजीसाठी रोहन साळगावकर, साजू बॉन्ड यासारखे मातब्बर खेळाडू. दुसरा चेंडू होतोय समाप्त. धावसंख्या 4 धावा. बंटी बद्रिके फलंदाजीची सुरुवात करतोय. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा इरादा होता. बॅटची कड घेऊन चेंडू शरीराच्या दिशेने प्रवेश करतोय. चेंडू निर्धाव. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. रमेश राऊळ आतापर्यंत 3 चेंडू रमेशने टाकले आणि कोकण 9 सुपर पॉवर प्लेचं षटक. 11च्या 11 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणि अशा अवस्थेत श्यामसर ही खूप किफायतशीर गोलंदाजी म्हणायला हरकत नसावी. बदल हे पॉवर प्लेचं षटक एक वैशिष्ट्यपूर्ण पॉवर प्लेचं षटक, पण यावेळी मात्र फायदा घेतोय बंटी बद्रिके. मॅन फ्रॉम लोधिवली खालापूर रायगडचा हा खेळाडू आहे. त्याच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला. बॅटिंग तर खूप चांगली होते, पण अजूनही गरज आहे षटकार चौकारांची, कारण हे पहिलं षटक हे मेंटेटरी पॉवर प्लेचं आणि त्यामध्ये आपण पाहतात सर्कलमध्ये सर्व खेळाडू आहेत. हे एक वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं आणि हे वैशिष्ट्य जे आहे ते हल्ली जे लीग होतात आजूबाजूला त्या लीगमध्ये हे वैशिष्ट्य अवलंबलं जातं. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जातोय आणि बादल सर काय झालं, चुकीला माफी नाही. अगदी बरोबर, कारण आपल्या संघ मालकाने आपल्यासाठी हा संघ उतरवलाय. आपल्याला 100% योगदान द्यावं लागेल. या प्रकारचे लॉलीपॉप झेल आपल्याला टिपावे लागतील, कारण बंटी बद्रिके सारखा खेळाडू, रायगडसारखा एका मोठ्या शहराचा खेळाडू, अशा खेळाडूला पहिल्याच षटकात आपण जीवदान देताय. हे जीवदान नक्कीच महागडं ठरेल. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या बिनबाद 8.
बंटी बद्रिके वैयक्तिक 8 या धावसंख्येवर शेवटचा चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवर रमेश. यावेळी शॉर्ट पूलचा फटका बादल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा 4 धावांचा. क्या बात आहे. थोडासा खराब चेंडू, शॉर्ट पिच चेंडू आणि त्याच्यावरती चांगला पूलचा फटका आपण पाहिला. 4 धावांसाठी. धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. 6 षटकांचा हा सामना. पहिलं षटक हे कोकण 9 प्रीमियर लीग षटक आणि त्याचा पूर्णपणे फायदा उठवताना बंटी बद्रिके. पहिले षटक श्याम सर कोकण 9 सुपर पॉवर प्ले. ही स्पर्धा व्हेरेनियम कोकण 9 प्रीमियर लीग 2023 पर्व 3. आणि श्याम सर आपण जर हिंदी समालोचन करत असतं तर आता जली नमक छिडकणं म्हणजे काय असतं ती म्हण ऐकायला आली असते. कारण जीवदान मिळालं बंटी बद्रिकेला आणि त्या जीवदानाचा फायदा उठवत पुढचा चेंडू मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर चौकार. आजच्या दिवसातील हा पहिला व्हेरेनियम चौकार, दुसरा व्हेरेनियम चौकार आणि हे दोन्ही चौकार बाहेर पडतात बंटीच्या बॅटमधून. किरण शिरवाईकर पहिल्यांदाच मला वाटतं श्याम सर स्ट्रायकर एंडवर पाहायला मिळेल. आणि अमोल नेहमी सांगत असतो बादल की ज्यावेळी एखाद्या बॅटरला जीवनदान मिळतं त्यावेळी तो जखमी वाघाप्रमाणे मैदानामध्ये वावरत असेल. बंटी बद्रिके देखील यावेळी जखमी वाघाप्रमाणे मैदानामध्ये वावरेल कारण त्याला एक जीवनदान मिळालं आहे आणि त्याची इच्छा असेल की या जीवनदानाचा त्याला पूर्णपणे फायदा उठवायचा आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा स्कोरबुकवरती लिहिल्या जात आहेत. बऱ्याच वेळानंतर किरणला स्ट्राईक मिळेल कारण पहिली 6 चेंडू हे फेस करतोय बंटी बद्रिके. आता येईल किरण स्ट्राईकवरती. किरण शिरवाईकर एक मोठं नाव. धेंपोसारख्या एका व्यावसायिक संघात ज्याचं सिलेक्शन झालं आहे. गेल्या वर्षी 80 ही ज्याची हायेस्ट धावसंख्या होती. टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेट या दोन्ही फॉर्मॅटमध्ये किरण शिरवाईकरचं नाव खूप आदरानं घेतलं जातं. डावखुऱ्या हाताचा एक आक्रमक बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल स्ट्रायकर एंडच्या दिशेने. नुकतीच संपन्न झालेली पणजी मैदानावरची स्पर्धा किरणने गाजवली. पंच आपली खुणा सांगा. बॅटर चॉईस पॉवर प्ले. येस, बॅटर चॉईस पॉवर प्ले. 3 खेळाडू असतील 38 सर्कलच्या बाहेर. पहिलं षटक समाप्त झालं आहे आणि पहिलं षटक होतं मॅन्डेटरी पॉवर प्ले कोकण 9 सुपर पॉवर प्ले. ज्या षटकात 11च्या 11 खेळाडू होते 38 सर्कलच्या आत आणि या षटकात बॅटर चॉईस पॉवर प्लेच्या षटकात 3 खेळाडू असतील 38 सर्कलच्या बाहेर. कोणते असतील 3 खेळाडू? डीप मिडविकेटच्या दिशेने श्यामसर 1 खेळाडू पाहायला मिळतोय. लॉंगॉनच्या दिशेने 1 खेळाडू पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या दिशेने 1 खेळाडू असेल का? क्षेत्ररक्षण जरा लवकर सजवा. खेळाडू प्रशांत मेस्त्री पंचांनी घड्याळ लावलंय. 30 मिनिटांचा वेळ आपल्याला दिलाय त्यामुळे खूप कमी चर्चा आपल्याला मैदानावर करावी लागेल. फक्त 30 मिनिटामध्ये पहिली इनिंग खतम करायची आहे. याकडे लक्ष द्या आणि लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा. पंच म्हणून उमेशजी मांजरेकर आणि दीपक धुरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमित झोरे बॉलिंग मार्कवर. मॅन फ्रॉम कलंबिस्त एक गुणवान खेळाडू कलंबिस्त गावातील. ज्या अमितने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक सामने गाजवलेत असा अमित समोर असेल तो किरण शिरवाईकर. येस, न्यू बॉलर न्यू बॅटर. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच दोघे जण एकमेकांसमोर आणि पहिलाच चेंडू घेऊन दुसऱ्या षटकातील फुल टॉस चेंडू. बॅट आणि बॉलमध्ये चांगला संपर्क झाला आहे आणि चेंडू जाईल डीप मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. किरण आ गए, छा गए, भाग गए अशा पद्धतीचा फटका. खराब चेंडू होता, खूपच खराब चेंडू. अमित झोरे थोडासा दबाव दिसतोय अमितवर. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण हा फटका पाहणार आहोत, आपण हा चेंडू पाहणार आहोत. बघा स्क्रीनवर डावखुऱ्या हाताचा किरण ओव्हर द विकेट गोलंदाजी. खराब चेंडू होता, फुल टॉस चेंडू आणि हा फुल टॉस चेंडू अपस्टम्पच्या बराच बाहेर. पण त्यानंतर किरण शिरवाईकर चेंडू मिडविकेटच्या डोक्यावरून पिटाळतोय व्हेरेनियम षटकारासाठी. आजच्या दिवसातील हा पहिला व्हेरेनियम षटकार. यावेळी बदल बॅटला स्पर्श झालाय की पायाला स्पर्श झालाय. पंचांचा इशारा येणं बाकी. 4 धावांचा इशारा येतोय पंचांचा म्हणजे बॅटला स्पर्श झालाय चेंडू. क्या बात है. किरण तो बढ़िया बल्लेबाजी करते हुए मैदान के अंदर. या अगोदरचा चेंडू फुलटॉस होता, तोहफा दिला होता आणि तो तोहफा कबूल केला. त्यानंतर लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू हलक्या हाताने त्याला फ्लिक केलं आणि चेंडू गेला फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 10 स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतं यावेळी. रिप्लाय लेग स्टंपच्या बराच बाहेर होता श्यामसर हा चेंडू. थोडीशी दिशा बदलावी लागेल. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. मिड विकेट क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहे. यावेळी मात्र फटका थोडासा फसला. पहिला चेंडू स्वीट स्पॉटवर लागला होता. हा चेंडू मात्र थोडासा स्टिकर एरियाकडे आणि ज्याच्यावर फक्त 2 धावेवर समाधान. मिस टायमिंग झालं बादल. गेल्या वेळी टायमिंग खूप चांगलं झालं होतं त्यामुळे चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला होता. यावेळी मिस टायमिंग झाल्यामुळे
चेंडू मात्र सीमारेषेच्या आतमध्येच राहिला, पण तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. अमितला लेंथ आणि लाईनमध्ये सुधार करावा लागेल. आतापर्यंत त्याने जे चेंडू फेकले ते सर्व फुलटॉस पद्धतीचे होते. हा मात्र खूप सुंदर चेंडू. श्याम सर, कदाचित स्पर्धेतले चेंडू सुद्धा फुलटॉस कंपनीचे आहेत, त्यामुळे अमितकडून 3 चेंडू फुलटॉस बघायला मिळेल. पण हा चेंडू अमित, खरोखरच तुझं कौतुक करावं, एवढा सुंदर चेंडू तुझ्याकडून पाहायला मिळाला. कारण समोर असणारे फलंदाज खूप माहीर आहेत, किरण शिरवाईकर, बंटी बद्रिके. पण अशा माहीर खेळाडूंच्या समोर जर आपण योग्य टप्पा ठेवला तर कालच्या दिवसात जो पराक्रम सातेरी कर्लीच्या म्हणजे परुळ्यासारख्या एका छोट्याशा गावातील खेळाडूंनी आपला संघ उतरवला आणि त्यांनी क्वार्टर फायनलसाठी क्वालिफाय केला, असा पराक्रम आज कलंबित संघ, महापण संघ तुमच्याकडून अपेक्षित असेल. धावसंख्या 25 विदाऊट लॉस, हे महत्त्वाचं आहे बादल. बरोबर. कारण बॅटिंग खूप चांगली होते दोन्हीकडूनही म्हणा, बंटी बद्रिके असेल किंवा किरण शिरवलकर असेल, खूप चांगली बॅटिंग दोघेजण आपल्या संघासाठी करत आहेत. आतापर्यंत किरण 13, बंटी बद्रिके 12. क्या बात आहे. आणि पंचांचा इशारा येतोय, बघूया. नो चेंडूचा बॉलचा इशारा येतो इशारा. आहे आणि त्यानंतर चौकार, म्हणजे एकूण 5 धावा व्हेरेनियम चौकार. बोनसच्या स्वरूपात 5 धावा असतील बादल, कारण खराब चेंडू मिळाला, पुन्हा एकदा तोफा दिला आणि तो त्याने कबूल केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पहा 4 धावांसाठी. अमित, या षटकातील हा 4था फुलटॉस चेंडू होता. खूपच महागडी गोलंदाजी आतापर्यंत. 18 धावा आतापर्यंत 4 चेंडूमध्ये. खूपच महागडी गोलंदाजी अमित झोरे. हा फ्री हिटचा चेंडू, या फ्री हिटच्या चेंडूवर सुद्धा बंटी बद्रिकेचा एक मोठा फटका, रिव्हर्स स्वीपचा फटका, स्विचचा फटका, व्हेरेनियम षटकार. बादल लगी तो आबाद तो बनी बगाई. यहाँ पर बल्लेबाज बंटी बद्रिके, क्या बात आहे. एक रिव्हर्स स्वीपचा खूप चांगला मारलेला हा फटका 6 धावांसाठी. फ्री हिटचा चेंडू होता, त्यामुळे अजून लायसन्स टू किल. येस. आणि सांगायचं झालं बादल तर ज्या पद्धतीने मगाशी तू म्हणत होता फुलटॉसचे चेंडू आहेत आणि बॉलर देखील फुलटॉसच चेंडू टाकतोय बॅटरसाठी. पंचांची काहीतरी खुणा येते. बंटी सर, आपण जरा लक्ष द्यावं. पंचांची खुणा. आमचे 3रे पंच सुशील शेडगे सर कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत आणि श्याम सर स्पर्धेसाठी 3रा पंच, 4था पंच, स्पर्धा अधिकारी. ही सुंदर व्यवस्था या स्पर्धेसाठी. बॉल टाकतील, नो बॉल चॉईस, बॉन्ड नो बॉल चॉईस. बॉलचा चॉईस नाही आहे, पण बॉल आपल्याला दाखवला जाईल. आणि जर कुठचाही चेंडू फटका खेळल्यानंतर फुटला तर षटकार व्यतिरिक्त चेंडू डेड होईल. षटकार असेल तर मात्र षटकार मिळेल, पण त्या व्यतिरिक्त त्या चेंडूवर काहीही घडलं तर मात्र तो चेंडू डेड बॉल असेल. खूप सुंदर नियम आणि ही सगळी नियमावली बंटी केरकर सरांनी नियमावली तयार केली, सगळ्यांना लेखी स्वरूपात दिली, तोंडी स्वरूपात सुद्धा आम्ही ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. हॉटेल सबका मालिक 1, साई बीच होम, AC अँड नॉन AC रूम, देवबाग तारकर्ली. कधीतरी नक्की या. समीर स्पोर्ट, समीर मळगावकर, समीर राणे, समीर स्पोर्ट्सचे मालक आहेत. चिंतामणी स्कुबा डायव्हिंग, नागेश परब, दीपक कुडाकर यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत या स्पर्धेसाठी. कधीतरी स्कुबा करण्यासाठी या आमच्या मालवडमध्ये. संदीप शिरसाट, नितीन भिसे, नितीन हरमलकर, त्याचप्रमाणे शुभांगी पवार कणकवली यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा येत आहेत. सिंधुदुर्ग सामाजिक मंच, श्री स्वयंभू कॉन्क्रीट विहीर कन्स्ट्रक्शन, प्रोप्रायटर प्रसाद मरगज यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. विशाल परब, विशाल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, कोकणचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास. त्याचप्रमाणे अभित नाईक, राष्ट्रवादीचे नेते आणि कणकवलीचे नगरसेवक यांच्यासुद्धा शुभेच्छा. मैदानावर फुलटॉस चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, पुन्हा एकदा एक मोठा फटका, व्हेरेनियम षटकार. बादल, या ठिकाणी धावा अशा पद्धतीनं वाढतायत की काय विचारू नको. हिंदीमध्ये सांगायचं झालं तर बाढ़ आ रही है, बारिश गिर रही है, पानी बह रहा है और रनों की बाढ़ आ गई है. यहाँ पर स्कोर बुक में देखिएगा, रन है 2 ओवर खत्म होने के बाद 42 रन, म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर बादल 42 धावांचा डोंगर या ठिकाणी उभा केला जातोय. ज्यावेळी बॅटिंग करणारा बंटी बद्रिके आणि त्याच्यासमोर ते किरण खूप चांगली बॅटिंग करतात, पण त्यांचा कर्णधार ज्यावेळी टॉस उडवायला आला होता त्यावेळी त्याने सांगितलं होतं की 6 षटकामध्ये आम्ही 55 ते 60 धावा अपेक्षित होत्या, पण मला वाटतं 2 षटकामध्येच 42 धावा झाल्या. आता मला सोनू कानडेला विचारावंसं लागतं, आता तुला काय अपेक्षा असतील 6 षटकामध्ये?
मला वाटतं सोनू कानडेने पहिल्या 3 षटकात किती धावा जमवणार ते सांगितलेल्या. आणि प्रशांत मेस्त्री नाराज दिसेल आपल्या खेळाडूंवर, तरीसुद्धा प्रशांत मेस्त्री दिलदार व्यक्तिमत्व आहे. त्यांनी एवढ्या मोठ्या स्पर्धेत संघ उतरवला आहे आणि अनेक खेळाडू त्यांना अवेलेबल होते, मोठमोठे खेळाडू त्यांच्यासाठी अवेलेबल होते, तरीसुद्धा त्यांनी ठरवलं आहे की या स्पर्धेत मी फक्त माझ्या गावचा संघ उतरवणार. यशोदा फर्निचर मार्ट कुडाळमध्ये आहे. जर आपल्याला आपल्या हॉलचं फर्निचर इंटिरियर डेकोरेशन करायचं असेल, डिझाईन करायचं असेल, आपल्या बंगल्याचं इंटिरियर डिझाईन करायचं असेल, डेकोरेशन करायचं असेल, तर नाव लक्षात ठेवा, यशोदा फर्निचर मार्ट, मालक प्रशांत मेस्त्री. रिव्हर्स स्वीपचा फटका, वेगवान फटका, व्हेरेनियम चौका. यावेळी मात्र बॅटर होतं किरणच्या बॅटमधून खूप चांगला फटका मारला गेला 4 धावांसाठी रिव्हर्स स्वीपचा. आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग, रिव्हर्स स्वीपचे फटके खूप चांगले पाहायला मिळत आहेत किरणच्या बॅटमधून. आणि यशोदा वॉरियर्स कोलंबिसचे मालिक प्रशांत मेस्त्रींबद्दल सांगत होते बादल सर, स्वस्त आणि मस्त दरामध्ये ह्या वस्तू आपल्याला उपलब्ध होतील. आणि त्याचबरोबर टिकाऊ सुद्धा अतिशय दर्जेदार फर्निचर यशोदा फर्निचर मार्टमध्ये आपण घेऊ शकता. आपल्या बंगल्याचं किंवा आपल्या फ्लॅटचं इंटिरियर करताना नाव लक्षात ठेवा, प्रशांत मेस्त्री, यशोदा फर्निचर मार्ट, कुडाळ. धावसंख्या 46. तिसऱ्या षटकात स्वीपचा फटका, अतिशय सुंदर. प्रशांत मेस्त्री आणि यष्टीरक्षक दोघांना बीट करून चेंडू सीमा रेषा पार, व्हेरेनियम चौकार. धावसंख्या अर्धशतकापार, 50 धावा. पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी, टाळ्यांचा गजर होऊन दे. पहिल्या विकेटसाठी ही मोठी भागीदारी, 50 नाबाद धावा. एक मोठी पार्टनरशिप, मोठी भागीदारी, 50 धावांची, ती सुद्धा फक्त 24 चेंडूमध्ये. क्या बात आहे. किरणचा वाटा 21, बंटी बद्रिके 28, 14 चेंडूमध्ये. खूपच मोठी भागीदारी श्याम सर. सलग 2 चौकार. बाळा मडगावकर एक मोठं नाव आहे, मॅन फ्रॉम सावंतवाडी. टेनिस क्रिकेटपेक्षा बाळाची पावलं लेदर क्रिकेटमध्ये जास्त रुळली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही मातब्बर जे लेदर क्रिकेटचे खेळाडू आहेत, अबू भडगावकर आहे, निखिल परब आहे, त्यांच्या साथीने आम्ही बाळा मडगावकर यांचं नाव खूप आदराने घेतो. स्वागत आहे बाळा सर आपलं मालवण बोर्डिंग मैदानावर. क्या बात आहे, क्या बात आहे. यावेळी मात्र खूप चांगला चेंडू, कमबॅक केलंय बाळा मडगावकर यांनी. 45+ खेळाडू आहेत. मला वाटतं आत्तापर्यंत या स्पर्धेमधील सर्वात जास्त वयाने असे हे खेळाडू बाळा मडगावकर याच मैदानावरती काही आठवत असेल 2010-2011 ची स्पर्धा होते. शेवटच्या एका चेंडूमध्ये 4 धावा पाहिजे होत्या रोहित स्पोर्ट वेंगुर्ल्याला आणि बाळा मडगावकर रामभरोसे बांदा संघाकडून गोलंदाजी करत होते. एक वेगवान चेंडू त्यांनी पेश केला होता, पण रिचर्ड साल्डनाने चुकी केली आणि चेंडू बाईच्या स्वरूपात 4 धावा आणि विजय मिळवला होता रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघाने. यावेळी फुलटा चेंडू बॅक टू द बॉलर, बॉलरच्या कपडावरून ओव्हर द हेड ऑफ बॉलर अशा प्रकारचा फटका होता. 2 धावा आणि या 2 धावांनी धावफलक वधारतोय 53 धावा. पहिल्या विकेटसाठी एक मोठी भागीदारी. दुसऱ्या बाजूने पुढील संघांचं सुद्धा मैदानावर आगमन होतं. यामध्ये ओम स्पोर्ट मापण संघ आणि ब्लू थंडर गोवा या दरम्यान एक मोठा फटका मिडॉनच्या डोक्यावरून, व्हेरेनियम चक्का. व्हेरेनियम सिक्सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. बंटी बद्रिकेच्या बॅटमधून तुफानी बल्लेबाजी या ठिकाणी पेश करतोय बंटी. एक घणाघाती फलंदाजी, षटकार, चौकारांची आतिषबाजी मालवणच्या या आलिशान टोपीवाला बोर्डिंग मैदानावर. स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. मनसे माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्याकडून शुभेच्छा येतात. व्हेरेनियम कोकण प्रीमियर लीगसाठी शुभेच्छा. दीपक गावडे यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा येत आहेत. माजी तालुकाध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक कुडाळ नगरपंचायत. या दरम्याने त्रिफळा उद्ध्वस्त करतोय कॅच आउट होतोय. विकेट किपरच्या दिशेने एक साधा सोपा झेल देऊन थोडंसं बोलायचं राहिलं होतं. वेध लागले होते या स्पर्धेतील दुसऱ्या हाफ सेंचुरीचे आणि तोपर्यंत बंटी बद्रिके तंबूच्या दिशेने ज्याला जीवदान मिळालं होतं त्या जीवदानाचा फायदा उठवत बंटी बद्रिके धावा जमवतोय. 12 चेंडू 36 धावा. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. पहिल्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी बंटी बद्रिके आणि किरण शिरवाईकर. बादल 3 षटकामध्ये 59 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. त्यामध्ये 12 चेंडूमध्ये 36 धावा बंटी पटेलच्या नावावरती लिहिल्या जात आहेत. माफ करा, बंटी बद्रिकेच्या नावावरती लिहिल्या जात आहेत. बंटी पटेल हे देखील एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट जगतातील. एक ऑलराऊंडर खेळाडू आणि जबरदस्त क्षेत्ररक्षक. आणि कालच्या दिवसात श्याम सर प्रजेश रावलेने व्हेरेनियम कोकण 9
प्रीमियर लीग 2023 मधील पहिली हाफ सेंचुरी केली होती बॅटिंग करताना. आता वेध लागले होते बंटी करेल का, पण तेवढ्यातच आपण श्याम सर फर्निचरच्या गोष्टी केल्या, यशोदा फर्निचर मार्टच्या गोष्टी केल्या आणि मला पण वाटलं होतं की त्रिफळा उद्ध्वस्त झाला आहे की काय, फर्निचर उद्ध्वस्त झालं आहे की काय, पण तसं नव्हतं. फर्निचर हातातल्या फर्निचरला लागून चेंडू गेला होता विकेट किपरच्या दिशेने. पण बाळा मडगावकर सरांनी एक ब्रेक थ्रू दिला या ठिकाणी. म्हणजे आपला जो अनुभव होता तो अनुभव त्यांचा या ठिकाणी कामी आला. गोलंदाजीमध्ये बदल होतो. एक युवा गोलंदाज गोलंदाजीसाठी मार्कवरती, ज्याने छत्रपती चषकमध्ये खूप चांगली बॉलिंग केली होती. गणेश करंगुटकर येतोय गोलंदाजी मार्कवरती. वेगवान चेंडू टाकण्यामध्ये माहीर असा हा गोलंदाज. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 59. पहिल्या 2 षटकात जी धावसंख्या 21च्या वर होती ती सरासरी. या षटकात मात्र बाळा मडगावकर सर आपण थोडी कमी केलात. खूप सुंदर गोलंदाजी, खूपच सुंदर चेंडू. श्याम सर जे कौतुक आपण केलात त्या कौतुकाला साजेसा चेंडू. गणेश करंगुटकर यावर्षीच्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव ज्याला मिळाला आहे. 1 लाखाच्या बरेच स्पर्धा खेळल्यात. त्याच्या आयुष्यातील ही एक मोठी स्पर्धा असेल. कदाचित 2.5 लाखाची पहिलीच स्पर्धा खेळणारे बरेच खेळाडू आज आपल्याला कलंबीज संघाकडून खेळताना दिसत आहेत आणि प्रशांत मेस्त्री हे खेळाडू येणाऱ्या कालावधीत जिल्हा नक्कीच गाजवतील. हा मात्र वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न ऑफस्टमच्या बाहेर. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. बदल गणेश करंगुटकर हा वेंगुर्ल्याच्या कॅम्प मैदानावरती जी स्पर्धा झाली होती छत्रपती चषक, त्यावेळी आदी आर्यन देवली संघाकडून खेळत होता. गोपाळ भट्टाच्या नेतृत्वाखाली तो संघ उतरला होता. क्या बात आहे, क्या बात आहे. हा मात्र खूपच चेंडू चांगला. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळतोय आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव फेकतोय तो गणेश करंगुटकर. खूप वेगवान चेंडू पेश करतोय. किरण बॅटर आहे. नॉन स्ट्राइक एंडवरती राजा नाटेकर. जो बजाता है सबका बाजा वो है नॉन स्ट्राइकर एंड पे खड़ा राजा. पुन्हा एकदा वेगाने टाकण्याचा प्रयत्न करतोय. थोडासा अतिरिक्त वेग या ठिकाणी पेश करण्याचा प्रयत्न करतोय तो गोलंदाजी मार्कवरती गणेश करंगुटकर आणि त्यामुळेच आतापर्यंत 2 वाईड त्याच्याकडून चेंडू फेकले गेले. टप्पा खूप सुंदर पकडलाय श्याम सर. दिशा थोडीशी आत आणावी लागेल पुढच्या चेंडूसाठी. यावेळी पहा पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बराच बाहेरचा चेंडू. पंच आपले दोन्ही हात समांतर करतायत. म्हणजे हा चेंडू तुला पुन्हा टाकावा लागेल. जी तुला लक्ष्मण रेषा आखून दिलेली आहे त्याचं तू उल्लंघन केलेलं आहे. त्याची शिक्षा म्हणजे हा चेंडू तुला पुन्हा फेकावा लागेल. यावेळी बॅट आणि बॉलमध्ये चांगला संपर्क झालाय आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. वरेनियम सिक्सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यस, एक मोठा फटका. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सलग 3 चेंडू निर्धाव टाकल्यामुळे थोडासा दबाव होता गणेश करंगुटकरवर. हा चेंडू व्हॅलिड असावा, वैध असावा, यासाठी कदाचित चेंडूच्या वेगापेक्षा चेंडूच्या टप्प्यावर गणेशने जास्त लक्ष दिला. नेमका हाच फायदा उठवला किरण शिरवाईकरने आणि थोड्याशा कमी गतीचा चेंडू लॉंगांच्या डोक्यावरून व्हेरेनियम षटकार. धावफलक 68 धावा, 68. ज्या प्रकारे सोनू कानडे म्हणाला होता 60 धावा करायच्या आहेत, पण सोनूचा जो भरोसा होता त्या भरोशापेक्षा जास्त चांगली फलंदाजी. सलामीसाठी किरण शिरवाईकर, बंटी बद्रिके आणि राजा नाटेकर अजून बॅट स्ट्राईक घ्यायचा बाकी आहे. 4थ्या षटकाचा खेळ. 3 चेंडूंची समाप्ती. धावसंख्या 68, 68. यावेळी फटका फसलाय. चेंडू बराच काळ हवेत पण नो मॅन लँड्स, निर्जन स्थळी जाऊन चेंडू पडतोय आणि लीलया 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. यावेळी मात्र टायमिंग प्रॉपर जुळलं नाही, त्यामुळे चेंडू बराच काळ हवेत होता. पण नशिबाची साथ ही बॅटरच्या बाजूनं, किरणच्या बाजूनं 2 धावा ॲड केल्या गेल्या. धावसंख्या पोहोचेल 70 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत पहिल्या 3 षटकामध्ये 59 धावा होत्या. हे षटक गणेश करंगुटकर पेश करतोय. 4 चेंडूमध्ये 11 धावा त्याने खर्च केल्या आहेत. यावेळी पुन्हा एकदा या षटकातील मला वाटतं हा 3रा वाईड असेल. 4था वाईड आहे. 4 वाईड चेंडू टाकले ते गणेश करंगुटकरने. गोलंदाजी मात्र खूप चांगली केली होती पण अतिरिक्त धावा त्याने खूप दिल्या.
ज्यावेळी मात्र बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू लागतोय आणि चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या पाठीमध्ये. प्रशांत मेस्त्री त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडून पाहायला मिळालं. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. खरोखरच गणेशने गोलंदाजी मात्र बादल खूप चांगली केली आहे आतापर्यंत इतर गोलंदाजाच्या तुलनेने, पण अतिरिक्त धावा त्याने 4 दिल्या, त्यामुळे 5 चेंडूमध्ये 13 धावा त्याच्या नावावरती लिहिल्या गेल्या आहेत. पहिल्यांदा पेस करेल तो राजा नाटेकर, स्ट्राईकवरती असेल. मोठे फटके मारण्यामध्ये माहीर. क्या बात आहे, क्या बात आहे. हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न आणि यष्टीच्या मागे खूप चांगला झेल टिपला गेला. दुसरा विकेट या ठिकाणी प्राप्त करतोय तो गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गणेश करंगुटकर. खुल्या टप्प्याचा चेंडू होता. आल्या आल्याच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणि श्याम सर, जर मैदानाचा विचार केला तर सिमेंटच्या मैदानावर आल्या आल्या मोठे फटके खेळणं थोडंसं सोपं होऊ शकतं, पण या मैदानावर ज्या ठिकाणी ग्रास आहे, थोडंसं गवत मैदानावर दिसतंय, हिरवळ दिसते, ही सगळी हिरवळ नॅचरल आहे. आणि एवढं सुंदर मैदान सजवलं आहे आमच्या ग्राउंड्समधनी. आणि अशा मैदानावर आल्या आल्याच मोठे फटके, ते सुद्धा सकाळच्या सत्रात थोडंसं कठीण होऊ शकलं असतं. नेमकी तीच चूक होते. राजा नाटेकर आपल्या खात्याची सुरुवात न करता गोल्डन डकचा मानकरी ठरतोय. तंबूच्या दिशेने व्हेरेनियम विकेट. स्पर्धेसाठी राष्ट्रवादी नेते कणकवली नगरसेवक अभिद नाईक सर यांच्या शुभेच्छा येत आहेत. त्याचप्रमाणे ॲक्युरेट इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज, मॅन्युफॅक्चर ऑफ मशिनरी, त्यानंतर आधीच देवबाग प्रोप्रायटर अविनाश सामंत बार अँड रेस्टॉरंट यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा या स्पर्धेसाठी. अमरसेन सावंत माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या शुभेच्छा येत आहेत. बदल खूप जणांकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. भगवान रणसिंग यांच्याकडून देखील शुभेच्छा येत आहेत. त्याचप्रमाणे चंद्रकांत घाडी यांच्याकडून देखील शुभेच्छा येत आहेत. दादा साहिल कुडाळचे आमचे भाजप अध्यक्ष आहेत, तालुका भाजप अध्यक्ष, आमचे जवळचे मित्र आहेत, त्यांच्या देखील शुभेच्छा येत आहेत या स्पर्धेसाठी. श्याम सर, आता हळूहळू लग्नाचा सीझन येतोय आणि जे इच्छुक लग्न करणारे आहेत त्यांच्यासाठी सुवर्णसंधी. बाबूधुरी यांनी लग्न कार्यासाठी खूप सुंदर हॉल उपलब्ध केला आहे आणि समुद्र किनाऱ्यावर सुंदर हॉल आहे बाबूधुरी यांचा मालवणमध्ये. मालवणसारख्या निसर्गरम्य स्थळी तुम्हाला डेस्टिनेशन मॅरेज करण्याची अजून गरजच नसेल, एवढं सुंदर लोकेशन. नाव लक्षात ठेवा, बाबूधुरी मालवण. कॉन्टॅक्ट नंबर 94 21 14 43 14, बाबूधुरी. बदल 5वं षटक प्रगतीपथावर आहे. राकेशचा हा चेंडू आणि यावेळी हुकचा फटका आपण पाहिला. चेंडू बराच उचळी घेतला होता आणि त्याच्यावरती हुकचा फटका आला. 4 धावांसाठी चेंडू फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. श्याम सर, खूप दर्जेदार मातब्बर संघ मैदानावर दिसतोय. कीर्तिस्फोट मोरे संघ किती मातब्बर असेल. काल आपण सांगितलं होतं राजाराम वॉरियर्स तेवढे संघ. या दरम्यान पुलचा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, व्हेरेनियम विकेट. तिसरा खेळाडू डगआउटची शिकार किरण शिरवाईकर. 14 चेंडू 35 धावा, सांघिक 76 धावसंख्येवर डगआउटच्या दिशेने. बदल यावेळी पण तुला वाटलं असेल की किरण अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करतोय असं वाटत होतं, पण 14 चेंडूमध्ये 35 धावा आणि 15व्या चेंडूवरती मात्र बाद झाला आणि आपला विकेट बहाल केला समोरच्या संघाला. पण खूप चांगली बॅटिंग. एकदा किरणसाठी जोरदार टाळ्यांचा आवाज करा. 15 चेंडू 35 धावांची बहारदार खेळ किरणच्या बॅटमधून. मॅन फ्रॉम पणजी, धिंपूसारख्या एका महत्त्वाच्या व्यावसायिक संघामध्ये ज्याची निवड झाली. गेल्या वर्षी 80 ही ज्याची हायएस्ट धावसंख्या होती. किरण वेल प्लेड. मैदानावर इतकी वर्ष रॉयल चॅलेंजर्स किंवा यशोदा वॉरियर संघाकडून खेळणारा यशोदा वॉरियर संघाचा वाघ मैदानावर जाताना दिसतोय. रुपेश तांडेल, मॅन फ्रॉम सरंबड. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आतापर्यंत 10 पेक्षा जास्त हाफ सेंचुरीच्या खेळाडूच्या नावावर सिंधुदुर्ग, गोवा, रायगड, पनवेल, मुंबईसारखी अनेक मैदानं ज्यांनी आपल्या अर्धशतकांनी सजवलीत, असा रुपेश डावखरे आताचा बॅटर स्ट्रायकर एंडवर. बदल सध्या खारे पाटीलला देखील एक स्पर्धा चालू आहे, मोठी स्पर्धा चालू आहे. गेल्या वर्षी त्या ठिकाणी आम्ही समालोचन करण्यासाठी होतो आणि आपला सिंधुदुर्गचा संघ फायनलपर्यंत प्रवेश केला होता. त्यामध्ये रुपेश तांडेल प्रत्येक मॅचमध्ये ओपनिंगला आला होता गोपाळ भट्टासोबत आणि काय बॅटिंग केली होती या बॅटरने. तो रुपेश तांडेल खेळण्यासाठी सज्ज. चांगला चेंडू ज्या पद्धतीनं राजा नाटेकरला चेंडू फेकला होता त्या पद्धतीचा खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती राकेशकडून पाहायला मिळाला, पण त्याच्यावरती फक्त एकच धाव.
तर त्या स्पर्धेबद्दल बोलायचं होतं, कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व बादल खेळाडू त्या संघामध्ये होते. दाजी नाईक होता, गोपाळ भट्टा होता, रुपेश तांडेल होता, सुनील मालवणकर होता, दर्शन बांदेकर होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतेक सर्व खेळाडू त्या संघामध्ये होते, त्या स्पर्धेमध्ये खेळत होते. त्यावेळी प्रथम विजय मिळवला होता तो डिंगडॉंग पुणे संघासमोर, त्यानंतर रायगड संघासमोर, त्यानंतर कोल्हापूरच्या संघासमोर, मुंबईच्या संघासमोर, आणि शेवटी जो अंतिम सामना होता तो कृष्णा सातपुते आणि करण मोरे असे मातब्बर खेळाडू त्याच्यासमोर होते, आणि अंतिम सामन्यामध्ये मात्र त्यांचा पराजय झाला होता. पण खूप चांगला खेळ त्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंनी दाखवला होता. मैदानावर श्याम सर प्रशांत मेस्त्री 3 धावा आपल्या संघासाठी वाचवत आहेत. हा चेंडू जर प्रशांतला बीट करून गेला असता तर 4 धावा या चेंडूवर मिळाल्या असत्या. एका चेंडूनी धावेनिशी धावफलक 78. पाचवं षटक आहे चालू, 3 गडी बाद 78 धावा, शेवटचा चेंडू. ज्यावेळी चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय चेंडू, लेग आणि मिडल स्टंपवरून चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बादल 5 षटकाची समाप्ती झाली आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 78 धावा. पहिल्या 3 षटकामध्ये 59 धावा होत्या. त्यानंतर मात्र पुढच्या 2 षटकामध्ये यशोदा वॉरियर्स कोलंबस संघ कुठेतरी कमबॅक करतोय, धावांवरती अंकुश लावतोय, विकेट देखील प्राप्त करतोय. बाळा मडगावकर यांनी खूप चांगली बॉलिंग केली होती, गणेश कनगुटकरने देखील चांगली गोलंदाजी केली, आणि आता राकेशचं तर मी खूप कौतुक करेन, कारण या षटकामध्ये फक्त त्याने धावा दिल्या 5 आणि 1 गडी बाद केला. सर्वाधिक चांगलं बॉलिंग ही राकेशची म्हणेन या इनिंगमध्ये आत्तापर्यंत. तोपर्यंत पुढच्या सामन्यासाठी ओमस्पोर्ट म्हापण, न्यू थंडर गोवा संपूर्ण संघ आपण किटसह यावं. आपला फोटो होईल, ग्रुप फोटो होईल, आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्याचे नाणेफेक. 5 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 78. प्रोजेक्टेड स्कोअर जो 100च्या पुढे दिसत होता पहिल्या 2 षटकात. बदल मला वाटतं वेळेचे पाबंधन त्यांनी ठेवलं नाही, त्यामुळे 5 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही शिक्षा असेल. क्षेत्ररक्षण करणारा संघ म्हणजे यशोदा वॉरियर्स कोलंबस संघ पण चांगलं क्षेत्ररक्षण केलं. लॉंग ऑफ रिझनमध्ये एक चांगला फटका होता, पण त्यावेळी तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळालं. श्याम, सगळ्यात महत्त्वाचं या नियमाबद्दल खूपच चांगला निर्णय पंचांनी घेतला आहे. वेळेची पाबंदी आहे आणि ती न पाळल्यामुळे सीमारेषेवर जे आपल्याला मर्यादा असते 5 खेळाडू आपण लावू शकता कोणत्याही क्षणी, ती मर्यादा काढून आपल्याला 4 खेळाडू फक्त लावायला परवानगी दिली. एक खेळाडू स्क्वेअर लेगच्या दिशेने अतिरिक्त आहे का, तो 4च खेळाडू आपण लावू शकता. आणि यासाठी हा एक धोक्याचा इशारा असेल श्याम सर. इतर सर्व संघांसाठी आपण घड्याळाकडे लक्ष द्यावा. 30 मिनिटं आपल्यासाठी आहेत इनिंगसाठी, आणि ही 30 मिनिटं जर आपण वाढवली तर आपल्याला फाईन होऊ शकतो. पहिला फाईन आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. डिसिप्लिन, शिस्त मैदानावर पंचांची पाहायला मिळते. आता मात्र 5 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळी शॉर्ट आर्म पुलचा फटका आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येणं बाकी. काय पंच इशारा करतायत? येस, इट इज व्हरेनियम सिक्सर. क्या बात है. अखो टप्प्याचा चेंडू होता, खूप मोठा फटका, हुकचा फटका षटकारासाठी. रुपेश तांडेल, वाघाच्या तोंडाला रक्त लागलंय श्याम सर. पहिला षटकार पाहायला मिळतोय. प्रशांत मेस्त्री यांना जंजीरों में जखडना पडेगा शेर को. प्रशांत मेस्त्रीने म्हटलंय वाघाला मी गुहेत ठेवणार, पण खरोखरच हा वाघ गुहेत राहील का? कारण हा वाघ असा आहे, तो कितीही जरी दमला तरी तो गवत मात्र कधीच खात नाही. रुपेश तांडेल 3 चेंडू 7 धावा, 1 उत्तुंग षटकार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गणेश करंगुटकर. 4 चेंडू बाकी, धावफलक 85. सांघिक शतकापासून 15 धावांनी दूर कीर्तिस्फोट मोरे संघ. क्या बात है, क्या बात है. वेगवान चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पाहिलं, बॅटर येतोय आणि त्या पद्धतीनं चेंडूची फेकी केली. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये अंकुश बांबर्डेकर जोडले जात आहेत. अंकुशजी, आपलं स्वागत आहे. एक गुणी आणि गुणवान खेळाडू आमचे अंकुश.
यावेळी चेंडू बराच काळ हवेत झेल घेण्याची संधी क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे आणि चुकीला माफी नसते. रुपेश तांडेलला एक जीवनदान मिळेल आणि त्याचा पूर्ण फायदा संघाला होईल, रुपेशला देखील होईल. 4 धावा अजून ॲड केल्या जातील स्कोरबुकमध्ये. खूपच खराब क्षेत्ररक्षण. पहिल्यांदा जीवदान मिळालं होतं बंटी बद्रिकेला, त्या जीवदानाचा फायदा उठवत बंटी बद्रिकेने सुद्धा त्या जीवदानानंतर 20-25 धावा जोडल्या होत्या. आता रुपेश तांडेलला जीवदान मिळतंय, या फायदा उठवत 4 धावा रुपेशच्या खात्यात जमा होत आहेत. 5 चेंडू आणि 11 धावा. प्रशांत मिस्त्री यांचा वाघ गुहेत पाठवण्याची संधी होती, मिडविकेट क्षेत्ररक्षक चूक करतोय. धावफलक 89 धावा, 2 चेंडूंचा खेळ बाकी. ॲक्शन रिप्लेमध्ये दिसतंय आपल्याला काय झालं होतं. या दरम्यान पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, प्री डिटरमाइंड शॉट ज्याला म्हटलं जातं. शेवटचा चेंडू शिल्लक राहतोय. धावसंख्या 89. पुढच्या सामन्यासाठी ओम स्पोर्ट महापण न्यू थंडर गोवा. संपूर्ण संघ आपण या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर प्रेझेंटेशन बॉक्सकडे आपला ग्रुप फोटो होईल आणि त्यानंतर सामन्याचे नाणेफेक. न्यू थंडर गोवा आणि ओम स्पोर्ट महापण संपूर्ण संघ. इनिंग मधील शेवटचा चेंडू या इनिंग मधील. क्या बात आहे, क्या बात आहे. गणेशचं कौतुक करेन मी. खूप चांगली गोलंदाजी गणेशकडून पाहायला मिळाली. 2 षटकामध्ये धावा दिल्या, तब्बल 24 धावा आणि 1 गडी बाद केला. शेवटचं षटक टाकत होता आणि खूप चांगली गोलंदाजी त्याने शेवटच्या षटकामध्ये पेश केली, कारण समोर वाघ होता तरी देखील घाबरला नाही. खूप चांगली गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली. धावसंख्या आहे 89 धावा 6 षटकाच्या समाप्तीनंतर आणि 6 षटकामध्ये म्हणजे 36 चेंडूमध्ये 90 धावांची गरज ही कीर्ती माफ करा यशोदा वॉरियर्स कोलंबिस संघाला. 36 चेंडू 90 धावा. तोपर्यंत मी विनंती करतोय कोकण नाऊचे सर्वेसर्वा संचालक विकासजी गावकर यांना आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने प्रयाण करावं. ओम स्पोर्ट महापण संघ आणि न्यू थंडर गोवा संघ संपूर्ण संघ आपण या संपूर्ण संघ आपला एक ग्रुप फोटो होईल. ओम स्पोर्ट महापण न्यू थंडर गोवा संपूर्ण संघाचं फोटो सेशन होईल आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्याचे नाणेफेक. पहिल्या इनिंगसाठी आपण ऐकलं समालोचन मी बादल चौधरी श्याम वाक्कर सर. दुसऱ्या इनिंगसाठी कालच्या दिवसात ज्यांचं अतिशय सुमधुर समालोचन आपण ऐकलं समीर चव्हाण आणि त्यांना साथ देण्यासाठी आज कॉम्बॉक्समध्ये जॉईन होत आहेत मॅन फ्रॉम देवली, मराठीचा गोड मंजूळ आवाज प्रदीप देऊलकर. नमस्कार. टोपीवाला बोर्डिंग मैदानावरनं मी प्रदीप देऊलकर आपल्या सर्व तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नऊ वरेनियम कोकण नऊ प्रीमियर लीग 2023 बोर्डिंग क्रिकेट ग्राउंड मैदानावरनं आमचे साथी समालोचक समीर चव्हाण यासहित मी प्रदीप देऊलकर आपलं सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. उभय संघातली साखळी फेरीतली पहिली लढत कीर्ती स्पोर्ट मोरे विपक्ष यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट संघ. 6 षटका 36 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 89 धावांचा डोंगर आणि 90 धावांची आवश्यकता असेल. समीर, कालचा दिवस समालोचनाच्या माध्यमातून हे मैदान तू पाहिलं, सामनेही पाहिले असतील. 89 धावांचा पाठलाग सहज की थोडासा कठीण वाटतोय? वरेनियम कोकण प्रीमियर लीग 2023 पर्व तीसरा, और इस तीसरे पर्व के दूसरे दिन में मैं समीर चौहान सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत करता हूं. जो दर्शक ऑनलाइन तरीके से यूट्यूब के माध्यम से हमसे जुड़े हैं उन सभी दर्शकों को तहे दिल से स्वागत करता हूं. और प्रदीप जी, मैं कहूँगा कि 90 रन का लक्ष्य मैं कहता हूँ इस मैदान, आपके पास अगर अच्छी बल्लेबाजी हो तो निश्चित तौर पे फाइटिंग हो सकती है, लेकिन 90 रनों का लक्ष्य 90 रन होते वो हमेशा आसान नहीं रहता है. एक बड़ा लक्ष्य रहता है, तो उसके लिए आपको बढ़िया बल्लेबाजी करनी पड़ेगी. जिस प्रकार की बल्लेबाजी हमने पहले 3 ओवर में देखी, रनों का अंबार लगाया था. 3 ओवर में 59 रन बने थे, लेकिन बाद के 3 ओवर में आधी इनिंग के बाद कमबैक करते हुए कोलंबिस की टीम और उसके बाद थोड़े से रणगति पर अंकुश लगाया. रुपेश तांडेल जैसे बढ़िया बल्लेबाज को, एक हार्ड हिटर बल्लेबाज को खामोश रखने में सक्षम होते हुए गणेश, और उसी के बलबूते के ऊपर स्कोर बोर्ड रुकता हुआ 90 के ऊपर. देखते ही 90 रनों का पीछा किस प्रकार से होता है. निश्चित तौर पे बढ़िया बल्लेबाजी होगी. तो इस पिच के ऊपर कल के दिन में 94 रनों का पीछा थोड़े से चूके थे पुलिस की टीम. तो मुझे लगता है ये भी मैच रंगतदार हो सकता है, कांटेदार हो सकता है, अगर बल्लेबाजी अच्छी होती है तो. नक्कीच समीर, प्रतिभा ही अनंत परिश्रमात सामावलेली असते. ती प्रतिभा इथं दाखवावी लागेल, कारण
क्रिकेटमध्ये मोठ्या धावांचा पाठलाग हा सहज सोपा होत असतो, मात्र कमी धावसंख्या ज्यावेळी असते ती धावसंख्या पार करताना बरेच मोठमोठे संघ अडखळत असतात. या सामन्यामध्ये नक्की काय होत आहे हे पाहावं लागेल दुसऱ्या इनिंगमध्ये. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण 9, वरनियम कोकण 9 प्रीमियर लीग 2023. प्रदीप जी, नंबर 1 चैनल है तो है, और सिंधुदुर्ग का इकलौता ऐसा न्यूज़ चैनल है जिसके पास सिल्वर बटन है यूट्यूब का, और उसके बाद वर्नियम क्लाउड लिमिटेड है, उसके माध्यम से रोजगार के मेले लिए जाते हैं. और आने वाले 21 फरवरी को कुडाल के MIDC में दोपहर के 3 से 6 बजे के अंदर टाइम के अंदर एक रोजगार मेला है, और उसमें तकरीबन 1000 युवकों को रोजगार देने का इरादा है इस टीम का, इस कंपनी का. तो मैं समझता हूँ किसी भी के लिए ज़रूरी होता है उसके हाथ के लिए काम होना, और वो काम देने का काम कर रहा है, ये शुभ कार्य कर रहा है वरनियम की ये टीम. भव्य रोजगार स्क्रीनवरती आपण पाहतोय. वरनियम ई ॲडमिशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना नोकरीची सुवर्ण संधी. दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी MIDC कुडाळ दुपारी 3 ते 6 या वेळेमध्ये आपल्याला हा रोजगार मेळावा पाहायला मिळतोय. वळी या सामन्याकडे पहिलं प्रारंभीचं षटक अर्थात कोकण 9 सुपर पॉवर प्ले षटक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये सर्वच्या सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि कीर्ती स्पोर्ट मोरे संघाकडनं प्रारंभीचं पहिलं षटक पंचांच्या डाव्या साईडने राईट ऑफ ओव्हर द विकेट रोहन साळगावकर. और पहली शुरुआत थोड़ी सी दबाव में, शायद वार्म अप गेंद थी प्रदीप जी, और इसीलिए थोड़ी सी ऑफ स्टंप की बहुत ही बाहर की थी, और अंपायर वाइड का इशारा करते हुए स्ट्राइक पर बाला मडगांवकर और नॉन स्ट्राइक पर विठ्ठल कवटकर. एक मालवण के सुपूत है और सबके चहीते हैं, प्यारे हैं, लाडले हैं, दुलारे हैं. यावेळी चेंडू मिड ऑफला क्लिअर करतोय. चेंडू येतोय डीप लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. वरनियम ब्रँडेड षटकार. और ये जो बाला है, मेरे ख्याल से गाना आया था बाला बाला शैतान का साला, और मुझे लगता है अपनी ताकत दिखाते हुए, दमखम दिखाते हुए, स्वागत करते हुए इस गेंदबाज रोहन का छक्के के साथ. क्या ताबड़तोड़ छक्का था. कल के दिन में बहुत छक्के लगे थे, लेकिन इस इलाके में राइट हैंडर बल्लेबाज ने किसी ने भी इस क्षेत्र में छक्का नहीं लगाया था. रोहन साळगावकर पुन्हा एकदा यावेळी शॉर्ट ऑफ प्लेन पदीचा चेंडूला हुक केलाय डीप स्कोर लेग सीमा रेषेच्या दिशेने. पंचांचा निर्णय येणं अजूनही अपेक्षित. तिसऱ्या पंचांची मदत आपल्याला घेताना दिसत आहेत मेन पंच उमेश मांजरेकर. प्रदीप जी, कैमरा वर्क देखो कितना बढ़िया होगा, कितनी सटीकता के साथ गेंद दिखेगी आपको. कैमरा वर्क देखो हमारे कैमरामैन टीम का, जो आपको आंखों देखा हाल, और ये जो चित्र मैदान पे जब जो कुछ होता हुआ वो दिखाते हुए देखो. थर्ड अंपायर हमारे निर्णय देंगे. तिसऱ्या पंचांच्या रूपात आपण पाहतोय मंगेश धुरी, सुशील शेडगे. नक्की स्क्रीनवरती मेगा स्क्रीनवरती आपण पाहतोय ज्या चेंडूला शॉर्ट प्लेन डिलिव्हरी होती, चेंडूला हुक केलं गेलं आणि डीप स्कोर लेगला मोठा फटका. वरनियम चौकार की षटकार. नक्कीच वरनियम ब्रँडेड चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. समीर. प्रदीप जी, क्या शुरुआत है. 90 रनों का पीछा करने के लिए इस प्रकार की ताबड़तोड़ शुरुआत की जरूरत होती है. इस प्रकार से हौसला बुलंद रख के शुरुआत होनी चाहिए, और एक उड़ाया है, और निश्चित तौर पे ये गेंद जाकर रुकेगी. यहाँ पर बड़ा फील्डिंग का एफर्ट दिखाई देता हुआ, कमाल की फील्डिंग, टीम में फील्डिंग करते हुए. ये क्रिकेट जो है साझेदारियों का खेल है, और दो फील्डर्स के बीच साझेदारी दिखाई देते हुए निश्चित तौर पे थोड़े से चेक करके देंगे. ये इस पर भी थर्ड अंपायर होगा, देखा जाएगा फिर मर्तबा इस फील्डिंग को, लेकिन एफर्ट की दाद देनी पड़ेगी. एफर्ट के प्रदीप जी पूरे नंबर देने पड़ेंगे इन दोनों फील्डर्स को. नक्कीच क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. मात्र त्या अगोदर मात्र सीमारेषेजवळ आपण बघतोय नाट्यमयरित्या काय घडतंय. क्षेत्ररक्षकाचा ये देखो प्रदीप जी, थोड़ी सी सीमा रेखा को पैर लगता हुआ, क्योंकि हवा के साथ वो पाउडर जो थी वहां पे डाले हुए वो उड़ते हुए, और वो हमें दर्शाते हुए कि ये चौका है. जब हाथ को गेंद छुई थी तब वो पैर था, वो लाइन को लगा था. इसी वजह से हमारे जो अंपायर है, बास की नज़र है वो अंपायरों की, और इसी वजह से 4 रन का ऐलान करते हुए 4 रनों के साथ स्कोर बोर्ड पहुंचता हुआ 15 के ऊपर पावर प्ले का कोकण 9 पावर प्ले का ओवर चल रहा है. सभी जो फील्डर्स है दायरे के अंदर होते हैं. 15 धावा धावफलकावरती. यावेळी सुरेख कमबॅक, सुरेख परती म्हणावं लागेल. मोठे फटके निघाल्यानंतर एका अचूक टप्प्यावरती चेंडू पाहायला मिळतोय तो रोहन साळगावकर. टेनिस क्रिकेटमधील खूप मोठं नाव, गोवा राज्यातील आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जाते तो रोहन साळगावकर पहिलं पॉवर प्लेचं सुपर षटक हाताळताना दिसतोय.
यावेळी चुकी होतोय. शॉर्ट प्लेन पद्धतीचा चेंडूला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. व्हेरेनियम ब्रँडेड षटकार. या ठिकाणी सूचना येते बघा. ओम स्पोर्ट महापण संघ, ब्लू थंडर्स गोवा संघ टी शर्ट साठी पॅव्हलियन समोर यायचं आहे आणि फोटो होणार आहे. आपला टीम फोटो होणार आहे. दोन्ही संघांचे- सन्माननीय बबनजी रेडकर साहेब, आपल्याला विनंती, आपण मान्यवर कक्षेत येऊन स्थानापन्न व्हावं. दोन्ही संघ ओम स्पोर्ट महापण आणि ब्लू थंडर गोवा दोन्ही संघ चला लवकर. ग्रुप फोटो होतोय आणि लगेच नाणेफेक सुद्धा होते. प्रेझेंटेशन बॉक्स ब्लू थंडर गोवा आणि ओम स्पोर्ट महापण. रेडकर साहेब, मान्यवर कक्षात आपल्याला विनंती, स्थानापन्न व्हावं आपण. हो, ये उड़ी है और दर्शकों में जाकर जुड़ी है. कमाल का छक्का, लॉन्ग ऑफ के ऊपर के सिर के ऊपर से 6 रन की मुहर, 6 रन की लहर मैदान में उठते हुई और इस छक्के के साथ कोकन नाउ पावर प्ले में स्कोर बोर्ड होते हुई 27 रन. प्रदीप जी, क्या बैटिंग है, क्या हार्ड हिटिंग है, क्या स्ट्रोक प्ले है. नक्कीच समीर सर, धावांचा श्री गणेश आपल्याला सुरेख पाहायला मिळाला. सुरुवातीपासून पहिला चेंडू अतिरिक्त, त्यानंतर आक्रमण, जे गोलंदाजावरती खऱ्या अर्थाने आक्रमण केलं गेलं ते बाळा मडगावकर. कारण अष्टपैलू खेळाडू, क्रिकेटमध्ये अनुभव खूप मोठा आहे, दांडगा आहे आणि तो अनुभव पणाला लावून इथं सुरेख सुंदर सुरुवात. प्रदीप जी, अनुभव जो है, तजुर्बा जो है, वो किसी भी बाजार में आपको मिल नहीं सकता है. उसको लिए आपको अपनी उम्र गंवानी पड़ती है, अपनी पूरी जो उम्र होती है मेहनत करके कमाना पड़ता है. और वो अनुभव है बालाजी के पास हो, और वही अनुभव भुनाते हुए इस बड़े मुकाबले में, इस बड़ी टूर्नामेंट में 2.5 लाख का पहला पारितोषिक है. और इस बड़ी प्रतियोगिता में क्या कमाल की बल्लेबाजी, अनुभव की खदान और अपने अनुभव को सही मंच पर भुनाते हुए और इस बड़े मंच पर सरपंच बनते हुए पहले ही ओवर में बाला मडगावकर जी. या समीर सर, तुम्ही दोघे समालोचन खूप सुंदर करता, पण एक वाक्य मला मोह आवरत नाही. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. बाळा मडगावकर. बिल्कुल बिल्कुल सर, क्योंकि ना थके हैं पैर कभी, ना ही हिम्मत हारी है. इसने देखे है दौर कहीं और आज भी सफर जारी है बालाजी का. बालाजी के लिए जोरदार तालियां होनी चाहिए, क्योंकि इतने सालों से क्रिकेट खेल रहे हैं और क्या कमाल के खेले हैं. मानो आज के नौजवानों को शर्म आ जाए, इस कदर का ये प्रदर्शन काबिल तारीफ. प्रदीप जी, वैयक्तिक पहिलं सांगिक, दुसरं षटक प्रणय गावकर यावेळी सज्ज होताना दिसतोय. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा चेंडूला ड्राईव्ह केलं जातंय. ऑन साइड वरती क्षेत्ररक्षण होतंय. चेंडूची परती होईपर्यंत एकेरी धाव ही पूर्ण होताना दिसतंय. समीर सर, मी अजून त्यात एक ऍड करेन, पुराना घोडा फिर भी तेजी से दौड़ा. देखिए, घोड़ा घोड़ा होता है, ये तो अरबी घोड़ा है. और अरबी घोड़े जो होते हैं वो रेस के होते हैं. शायद अरबी घोड़े पतला बूढ़ा भी हो जाए, लेकिन गधों के अस्तबल से कहीं बेहतर होता है. और वही दिखाते हुए मैदान के भीतर हमारे बालाजी कि मैं बूढ़ा हो गया, लेकिन शेर बूढ़ा हो जाए लेकिन शिकार करना नहीं भूलता है. तो शिकार जारी है और शेर का हाहाकार जारी है. मैदान के बीच फिर मरतबा उड़ाने की कोशिश थी, लेकिन इस बार नाकामयाब रहते हुए, चूक होते हुए, लेकिन वापसी करेंगे क्योंकि तजुर्बा है इनके पास. प्रदीप जी, 28 धावा बिनबाद ही सुरुवात आपल्याला एक आश्वासक सुरुवात म्हणावी लागेल, ती यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट संघाची. यावेळी फुलालाईनचा चेंडू ड्राईव्ह केला जातो. मिड ऑफला क्षेत्ररक्षक फेकी होतंय नॉन स्ट्राईक वरती, मात्र सुदैवी ठरताना दिसतोय. संरक्षण नव्हतं, परिणामी एकेरी धावेचं लीलया दुहेरी धावण्यामध्ये रूपांतर होताना दिसतंय. पहला जो कोकन लाऊ पावर प्ले का जो ओवर घटा, मेरे ख्याल से अब तक का इस प्रतियोगिता का सबसे महंगा ओवर है. कल के दिन में 20 रन बने थे हाईएस्ट कोकन नाउ पावर प्ले में. आज के दिन में 27 रन जड़े हैं बालाजी ने और 90 रन का पीछा करने के लिए इस तरह की ताबड़तोड़ शुरुआत, ताबड़तोड़ पारी की जरूरत थी और कमाल की ताबड़तोड़ पारी खेलते हुए कमाल. इस बार उड़ा दिया है. क्या बाहर जाएगी, हवा में गेंद है, दूरी उतनी ऊंचाई काफी और इस बार बालाजी की पारी समाप्त होती हुई, लेकिन हौसला देकर जाएगी, उम्मीदें देकर जाएगी इस कोलंबिस की पारी को, इन बल्लेबाजों को. व्हेरेनियम पहिला गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बादल चौधरी, मी विनंती करतो कोकण नाऊचे सर्वेसर्वा संचालक विकासजी गावकर साहेब, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. ग्रुप फोटो होतोय. सर्वप्रथम आपल्या समोर ब्लू थंडर गोवा संघ, आपला ग्रुप फोटो. रोहन सर, आपण यावं. प्रदीप जी, बालाजी आउट होकर वापस लौटे हुए यहाँ पर निश्चित तौर पे तालियों के साथ इस्तेकबाल होगा इनका समर्थकों में, टीम मेट्स में, क्योंकि पुराने चावल और पुरानी शराब हमेशा ही बेहतर मानी जाती है. तो ये पुराने चावल, उनके पास तजुर्बा और इस बड़े मंच पर क्या पंच लगा है, क्या स्ट्रोक प्ले दिखाई दिया, पूरी तरीके से तकनीकी रूप से पूरी तरीके से सक्षम थे और इसी वजह से उस पावर प्ले के ओवर को भुना सके और अपने खेमे की तरफ ला सके. स्क्रीनवरती आपण श्रीराम फायनान्स आपण पाहतोय. प्रतीक स्पोर्ट्स वेअर मॅन्युफॅक्चरर्स
राजू राऊळ भाजप पदाधिकारी यांच्याकडनंही वेरेनियम कोकणव प्रीमियर लीगसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा येत आहेत. हॉटेल कामासाठी पाहिजे सबका मालिक एक चाइनीज सेंटर. प्रदीप जी, अगर देखा जाए गेंदबाज तैयार प्रणय, इस बार बढ़िया बल्ले का किनारा लगा है, क्या आउट हो सकते हैं क्या? निश्चित तौर पे अंपायर की उंगली आसमान की तरफ और बल्लेबाज के कदम पेविलियन की तरफ चलते हुए. सुरुवात एक आश्वासक सुरुवात मिळाल्यानंतर नंबर 3 वरचा फलंदाज कुठेतरी घाई करताना दिसतोय. जी धावसंख्या रचली गेली पहिल्या षटकात, जो पाया रचला गेला, ती धावसंख्या कुठेतरी पुढे नेण्याचा प्रयत्न करावा लागला असता यशोदा ऑरियस कोलंबिस क्रिकेट संघ. दर्पण आचरेकर आपला ग्रुप फोटो होतोय, संपूर्ण संघ आणि संघमालक फायटर फाइट प्रवीण ठाकूर. ग्रुप फोटोसाठी आपण सर्वांनी या. मेघनाथ प्लीज ग्रुप फोटो. धन्यवाद बादल जी. तो मुझे लगता है प्रदीप जी की जिस तरीके की शुरुआत थी उस पर शायद जो आगाज़ किया था बालाजी ने, उस पर इन युवा खिलाड़ियों को धैर्य के साथ, सूझबूझता के साथ, चतुराई के साथ, बुद्धिमानी के साथ बल्लेबाजी कर उस स्कोरबोर्ड को चलते रखना चाहिए था. अगर विकेट खोकर आएंगे, विकेट फेंक कर आएंगे तो दबाव बढ़ता चला जाएगा और सामने वाली टीम आपको आसानी से जीतने देगी नहीं, रन आपको आसानी से देंगे नहीं. जो दबाव डाला था पहले ओवर में बालाजी ने, शायद इस विकेट के बाद थोड़े से बढ़िया महसूस करेगी गेंदबाजी करने वाली टीम, मोरे की टीम. 2 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा धावफलकावरती 90 धावांचा पाठलाग करताना यशोदा ऑरियस कोलंबिस विपक्ष कीर्ती स्पोर्ट्स मोरे संघांमध्ये ही उभय संघातली साखळी फेरीतली पहिली लढत आजच्या दिवसामध्ये टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ. तो नए गेंदबाज जिनकी हमने तारीफ सुनी है, तारीफ में कसीदे पड़े हुए थे, साजू नाइक, जिन्हें बॉन्ड के नाम से जाना जाता है, पहचाना जाता है और प्रख्यात है इस नाम के लिए, हैट्रिक के लिए जाने जाते हैं. एक बेहतरीन खिलाड़ी, बड़े मैच के, बड़े मंच के खिलाड़ी साजू नाइक. पंचांच्या डाव्या साईडने गोलंदाजीची यावेळी सुरुवात होताना दिसते. यावेळी चेंडू जमिनीला घरंगत येतोय, मिड ऑफला शतरक्षण होत आहे, मात्र शेवटपर्यंत चेंडूवरचा ताबा सुटताना दिसतोय आणि लीला एकेरी धाव पूर्ण होत आहे. इसी प्रकार से एक के दिक्कत से रन चलते, रन गति को, रन बोर्ड को चलता रखना पड़ेगा क्योंकि टारगेट जो है वो 90 रनों का है और 90 रनों का टारगेट चेस करना, पार पाना आसान नहीं होता. इसीलिए मैंने शुरुआत में कहा था कि ये चेस जो है वो आसान होने वाला नहीं है और वही होता हुआ शुरुआती ओवर रहा कोलंबिस की टीम के बाजू में. लेकिन ये ओवर और इसके पहला वाला ओवर थोड़ा सा मोरे की टीम के हक में चला जाता है. इस बार थोड़ी सी खराब गेंदबाजी, ऑफ स्टंप के बाहर रखना चाहते थे, बल्लेबाज के आर्क से दूर रखना चाहते थे, इसी वजह से ऑफ स्टंप के बहुत बाहर हो गई. टप्पा खाने के बाद और बाहर चली गई गेंद और अंपायर इसे वाइड का करार देते हुए. गोलंदाजीकडे या विविधता आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी चेंडू उजव्या यष्टीवरचा चेंडूला टोलवायचं होतं, ऑन साईडला चेंडू जातोय डीप पॉईंटच्या दिशेने आणि एकेरी धावेचं लीला या दुहेरी धावांमध्ये रूपांतर होताना दिसत आहे. ते यशोदा ऑरियस कोलंबिस क्रिकेट संघाकडनं. याही वेळी थोडीशी चूक होत आहे. क्रिकेटच्या पटलावरती ज्या वेळी चुका होतील त्यावेळी तुम्हाला परिणाम हा भोगावाच लागेल. 3 धावा आणि 3 धावेने संघ पोहोचतोय आतापर्यंत 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. थोड़ी सी खराब फील्डिंग का मुजाहरा होता हुआ प्रदीप जी, अगर आप इस तरीके से आसानी के साथ सिंगल डबल देते रहेंगे तो बाद में इसका पछतावा ना करना पड़े. स्कोर बोर्ड होता हुआ 36 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर. साजू नाईक यावेळी डाव्या यष्टीवर उजव्या यष्टीवरचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू, रिव्हर्स स्वीपचं अस्त्र आणि चेंडू थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर. वेरेनियम ब्रँडेड चौकार. देखो ये अभी जितनी भी गेंदें हुई थी, साजू नाइक सवाल पूछ रहे थे लेग ब्रेक डाल के गेंद बाहर लेके, लेकिन सवाल का जवाब ढूंढा रिवर्स स्वीप के साथ और चौका अर्जित किया इस बल्लेबाज ने. विट्ठल कवर करने जानते हैं, होशियार बल्लेबाज है, क्षमता है, इस मादा है इस बल्लेबाज में बड़े शॉट लगाने का. लेकिन बाला जब खेल रहे थे तब उन्होंने अपने बल्ले को शांत रखा, अपने आप को शांत रखा. जिंदगी हो या खेल हो, कब शांत रहना है, कब संयम बरतना है और कब आक्रमण करना है, ये जिसे पता चलता है वही सफल होता है. इस बार फ्लिक किया है लेग साइड की दिशा में, स्क्वायर लेग की दिशा में गेंद चले जाते हुए 2 रन दौड़कर निकालेंगे. दोनों ही खिलाड़ी काफ़ी फिट दिखाई देते हुए मैदान के भीतर कमाल की रनिंग बिटवीन द विकेट. 2 रनों की लहर उठते हुए मैदान के भीतर, इन 2 रनों के साथ स्कोरबोर्ड पहुंचता हुआ 41 के ऊपर. क्रिकेट म्हटलं की शारीरिक तंदुरुस्ती खूप महत्त्वाची असते आणि ती शारीरिक तंदुरुस्ती याही वेळी 2 खेळाडूंकडे आपल्याला पाहायला मिळाली. लीला धावा आपल्याला पूर्ण करताना दिसत आहेत या मैदानावरती. विठ्ठल कवटकर आणि त्याच्या साथीला राकेश जोरे. इस बार ऑफ स्टंप के बाहर की गेंद सही छोड़ा विट्ठल ने,
सही भापा, ये भी एक कला होती है। बॉल को लेप देना, आप किस तरीके से लाइन लेन को भापते हैं, ये भी एक कला होती है। और मेरे ख्याल से विट्ठल कवटकर इस मैदान के चप्पे चप्पे को जानते हुए बचपन से इस मैदान के ऊपर खेलते आया है और इसी वजह से सही अनुमान कि गेंद की कहाँ पर टप्पा खाकर किस दिशा में जा सकते हैं, इसका अनुमान लगाकर खेलते हुए साजू नाईक यावेळी बॉलर बॅट फटका पाहायला मिळतोय, थोडीशी चुके होते, चेंडू येतोय तो एक्स्ट्रा कव्हरला आणि पहिला प्रयत्न सुरेख क्षेत्ररक्षण राजा नाटेकरचं, एकेरी धाव पूर्ण होतोय, एकेरी धावसंख्येने संघ पोहोचतोय, धाव 43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात। थोड़ी सी मैदान में शांति दिखाई देती हुई, लेकिन शायद ये तूफान से पहले की शांति भी हो सकती है प्रदीप जी, क्योंकि विट्ठल कवटकर कभी भी विस्फोटक आक्रामक रूप अख्तियार कर सकते हैं, इतनी क्षमता है इस बल्लेबाज के भीतर। पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या साईडने राईट लेफ्ट आर्म राईट आर्म ओव्हर द विकेट। एक रन के साथ ओवर की समाप्ति होते हुए 3 ओवर के पतन के बाद स्कोरबोर्ड दवा 44 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर 90 रन का पीछा करते समय बिल्कुल बराबरी पर चलती हुई कोलंबस की टीम। समीर, संपूर्ण कोकण प्रांताची एक मोठी प्रीमियर लीग स्पर्धा, प्रथम क्रमांक 2.5 लाख रुपये आणि या स्पर्धेतील व्हेरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग 2023 पर्व तिसरे, या स्पर्धेतील दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या सामन्याची नाणेफेक होते। माझ्या समवेत आहेत ओम स्पोर्ट महापण संघाचे कर्णधार दर्पण आचरेकर आणि दुसऱ्या बाजूला आहेत ब्लू थंडर गोवा संघाचे कर्णधार मोहम्मद शेख। मोहम्मद आणि दर्पण या दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान मालवणचे एक ज्येष्ठ खेळाडू आमचे मार्गदर्शक बबनजी रेडकर यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक संपन्न होते। रेडकर सर, आपल्याला विनंती, या सामन्याची नाणेफेक आपण संपन्न करावी। आजच्या दिवसातील दुसरा सामना ब्लू थंडर गोवा विरुद्ध ओम स्पोर्ट महापण। नए गेंदबाजी की कमान संभालते हुए टीम के लिए चौथा ओवर लेकर आते हुए प्रणय गांवकर, इस गेंदबाज के ऊपर जिम्मेदारी होगी, इस गेंदबाज के ऊपर एक दारोमदार होगा इन बहते हुए रनों को रोकने का, क्योंकि 90 रन बनाए हैं, बल्लेबाजों ने अपना काम किया है, अब गेंदबाजों का काम करना पड़ेगा। प्रणय गावकर यावेळी झेल टिपण्याची नामी संधी होती, क्षेत्ररक्षक दूर पाहायला मिळतोय आणि चेंडू सीमारेषेजवळ येताना दिसतोय, चेंडूचा पाठलाग होतोय आणि शर्तीचे प्रयत्न हे नाणेफेक जिंकतोय ब्लू थंडर गोवा संघ। काय असेल मोहम्मद निर्णय? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू, कारण अजून काय पिचचा वगैरे आम्हाला अंदाज होता तसा नाही आहे, त्यामुळे प्रथम क्षेत्ररक्षण करून प्रथम क्षेत्ररक्षण। काय वाटतं प्रतिस्पर्धी संघाला किती धावात रोखावं असं? प्रतिस्पर्धी संघाला एक 55 ते 60 धावापर्यंत रोखावं, 6 षटकांचा सामना आहे। आणि मोहम्मद, आपल्याला या मैदानाचा पुरेपूर अनुभव आहे, पहिलं पर्व झालं होतं रुद्र स्पोर्ट्स शिर्ली संघाने ही स्पर्धा पहिल्या वर्षी जिंकली होती, आपण कर्णधार होतात, काय असेल आजची रणनीती? आजची रणनीती पण तसेच आहेत, आमचे प्लेयर्स पण चांगले आहेत, अमित बाबू वगैरे आहेत, जे रुद्र स्पोर्टमध्ये खेळलो होते तोच संघ आहे, फक्त ब्लू थंडर गोवा या नावाने आम्ही खेळतोय आणि संघ मालक बदलला आहे। संघमालक सुनील देसाई यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। मोहम्मद, ऑल दी बेस्ट। दर्पण, प्रथम आपल्याला फलंदाजी करायची पहिल्या सामन्यात, काय असेल रणनीती? जास्तीत जास्त धावा करण्याचा आमचा प्रयत्न। जास्तीत जास्त म्हणजे 6 षटकात किती आकडा? 70-75। 70-75। ऑल दी बेस्ट दर्शन, आपल्याला शुभेच्छा। संघमालक प्रवीण ठाकूर, फायटर फाईट, आपलं सुद्धा स्वागत। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स, दुसऱ्या सामन्याची नाणेफेक संपन्न होते आणि ब्लू थंडर गोवा संघ नाणेफेक जिंकतोय आणि स्वीकारतोय क्षेत्ररक्षण। प्रदीप जी, देखो कैसे ही पलक झपकते ही अपना रुख बदलते हुए, अपना आक्रामक रूप दिखाते हुए, पहले गेंद पे छक्का, उसके बाद ये चौका, कमाल की विस्फोटक बल्लेबाजी शुरुआत करते हुए विट्ठल कवटकर जानते हैं ज़्यादा देर तक शांति के साथ सिंगल डबल के साथ खेल नहीं सकते, बड़े लक्ष्य का पीछा चल रहा है, आपको बड़े शॉट ओवर दर चाहिए, हर ओवर में 1-2 बड़े शॉट चाहिए और वही दरकार पूरी करते हुए विट्ठल कवटकर, कमाल की सूझबूझ भरी बल्लेबाजी। नक्कीच सडेतोड उत्तर म्हणावं लागेल ते यशोदा वॉरियर्स कोलंबस क्रिकेट संघाचं। विठ्ठल कवटकर त्याच्या साथीला राकेश जोरे ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। यावेळी चेंडू थोडासा दबाव आपल्यावरती नक्कीच पाहताना पाहायला मिळतोय। चेंडू उजव्या यष्टीवरचा विठ्ठल कवटकरला वाटत होतं की हा चेंडू अवंतर असेल, मात्र पंच दीपक धुरी सांगतायत की हा चेंडू तुला खेळण्याजोगा आहे। निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय। षटक क्रमांक 4 कॉलेज एंडकडनं आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय, तो प्रणय गावकर नावाचा गोलंदाज। 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त आणि सांघिक धावसंख्या 57 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात। प्रणय ने अपनी पूरे ही 2 ओवर का स्पेल चल रहा है, दूसरे ओवर का स्पेल चल रहा है, लेकिन बढ़िया गेंदबाजी की है इस प्रणय ने। इस बार शॉर्ट गेंद थी, उसको पड़ा भी और जड़ा भी है, गेंद जाएगी सीमा पार छक्के के लिए और एक छक्का लगाते हुए और अपने निजी 25 रनों पर पहुंचते हुए विट्ठल कवटकर।
व्हेरेनियम ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू शॉर्ट प्लेनचा आणि पाहिलं फलंदाजाने की आपल्या रडारवरती आहे आणि चेंडूला सरळ भिरकावून दिलंय. ते ये out देखो corner. प्रदीप जी किस प्रकार से बाहर चले गए, चहलकदमी के ही क्रीज का उपयोग किया और उसके बाद इस शॉर्ट गेंद को पुल कर दिया और छक्का अर्जित किया अपनी टीम के लिए. क्या कमाल का एक्शन रिप्ले है. बॉल की मांग हो रही है. पांच गेंदों का खेल खत्म हो चुका है. आखिरी गेंद बाकी है. अपने 11 गेंदों में 22 रन खर्च करके 2 विकेट चटका चुके हैं प्रणय. देखा जाए तो विकेट के हिसाब से बढ़िया गेंदबाजी, लेकिन रनों के हिसाब से थोड़ी सी खराब गेंदबाजी. 63 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी फुलर लेनचे चेंडू ड्राईव्ह केलं गेलं. चेंडू जातोय मिड ऑफला, अर्थात डीप लॉंग ऑफ वरनं रोहन साळगावकर येतोय आणि एकेरी धाव ही धावफलकावर. 4 ओवर का पतन होता हुआ स्कोर बोर्ड पहुंचता हुआ 64 पर, 64 पर. और मैंने कहा सूझबूझ की पारी. वो क्यों कहा? क्योंकि इसके पहले गेंद पर छक्का लगा था, लेकिन आखिरी गेंद पर संयम के साथ 1 रन निकाले. ये एक बड़े खिलाड़ी की निशानी होती है, जो पिछली गेंद पर छक्का लगाकर दूसरी गेंद पर सिंगल लेकर दूसरे छोर पर जाता है और मैच को देखता है, परिस्थितियों को भांपता है और परिस्थिति के अनुसार अपने खेल को बदलता है, अपने रूप को बदलता है. अपने पानी को देखा होगा, जिस रूप में ढलता है, जिस रंग में डालता है, उस रंग का बन जाता है. विट्ठल कवटकर भी ऐसा ही खिलाड़ी है. जितनी कठिन परिस्थितियों में उसको डालोगे, सोने को जितनी आग में डालोगे उतना वो निखरेगा. उसी प्रकार से विट्ठल कवटकर जितनी कठिन परिस्थितियों में उसके डालोगे, उसका रूप निखरेगा, संवरेगा और वो चॅम्पियन बना के छोडेगा सामने अपनी टीम को. नक्कीच 2 षटकांचा खेळ बाकी, म्हणजे 12 चेंडू आणि 12 चेंडूंवरती 26 धावांची आवश्यकता असेल. ती यशोदा ऑरियस कोलंबिस क्रिकेट संघाला. येणारे 12 चेंडू 26 धावा म्हणजे प्रति षटकांमध्ये 13 धावांची सरासरी राखावी लागेल. आणि जी सुरुवात करून दिली, मी नक्कीच कौतुक करेन श्री बाळा मडगावकर यांचं. बिल्कुल बिल्कुल, जो आगाज़ दिया था उन्होंने, जो एक शुरुआत दी थी, उसी से विश्वास पैदा हो गया मन में कि हम ये कर सकते हैं. सामने चाहे गोवा के गेंदबाज हो, सामने चाहे बड़े नामी मुंबई के खिलाड़ी हो, हम कोई कम नहीं, हम किसी से कम नहीं. ये जो हौसला होता है, ये जो ऊर्जा का संचार करना होता है, वो संचार किया बालाजी ने और इसीलिए उस पारी की तारीफ यहाँ से होती हुई और तारीफ के पूरे पूरे काबिल है, हकदार है बालाजी. साहिल वांगणकर षटक क्रमांक 5 हाताळताना दिसतोय. तो थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं पंचांच्या डाव्या साईडने बहुधा राईट आर्म ओव्हर द विकेट हा मारा असेल. प्रदीप जी, रन चेस में ऐसे कहा जाता है कि सेकंड लास्ट ओवर से काफ़ी बेहतर एक इम्पोर्टेंट होता है और वही ओवर लेके आते हुए साहिल. ओहो हो, इस बार लीडिंग एज लगा है, बल्ले के ऊपर चढ़ी है गेंद, क्या आउट हो सकते हैं और बिल्कुल हिट. मैदान में कुछ अघटित होता हुआ विट्ठल आउट होकर वापस लौटे हुए निराश मन से, जिस विट्ठल से काफी सारे उम्मीदें थे, उस उम्मीदें को तोड़कर वापस लौटा हुआ निराश मन से. नक्कीच साईबीच होम्स यांच्याकडनं या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. समीर स्पोर्ट मळगाव यांच्याकडनंही या स्पर्धेसाठी, त्याचप्रमाणे स्कुबा डायव्हिंग चिंतामणी आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत आहे. नागेश परब, त्यानंतर संदीप शिरसाट सामाजिक कार्यकर्ते, सन्माननीय नितेश भिसे, सौ शुभांगी पवार कणकवली यांच्याकडनंही या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. श्री स्वयंभू कॉन्क्रीट विहीर कंस्ट्रक्शन प्रोप्रायटर प्रसाद मरगज यांच्याकडनंही या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. आणि कोकणचा सर्वांगीण विकास हाच माझा विश्वास श्री विशाल यांच्याकडनंही शुभेच्छा येताना दिसत आहेत. सन्मान श्री अभित नाईक यांच्याकडनंही या स्पर्धेसाठी शुभेच्छा आपल्याला व्यक्त होताना दिसत आहेत. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण 9. जी हाँ बिल्कुल, हमारा चैनल कोकण नाव भी नंबर 1 है और मैदान के बीच खेल भी नंबर 1 होता हुआ, क्वालिटी क्रिकेट दिखाई देता हुआ. अगर विट्ठल कवटकर रंग में दिख रहे थे तो रंग में भंग डालते हुए साहिल अपनी गेंदबाजी के माध्यम से क्या कमाल का ब्रेक थ्रू दिलाते हुए, बहुत ही ज़रूरी ब्रेक थ्रू था. अगर विट्ठल मैदान में वो 12 गेंदें खेलता तो मुकाबले हाथ से छीन सकता था, लेकिन 11 गेंदों में अब 26 रनों की जरूरत. स्ट्राइक पर नए बल्लेबाज गणेश सामना करेंगे साहिल का. यावेळी पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाज हा सज्ज होताना दिसतोय. तो आक्रमणावरती लोअर फुल टॉपचा चेंडू टोलवला जातोय. तो डीप लॉंग ऑफ वरना क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची परती करपर्यंत एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण होताना दिसतंय. समीकरण पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा, म्हणजे फलंदाजाला नक्कीच पुढचा फ्री हिटचा चेंडू असेल. समीर, थोड़ी सी मैदान के बीच नाराजगी जताते हुए इस अंपायर के फैसले पर, लेकिन अंपायर के निर्णय का आपको सम्मान करना पड़ेगा.
अंपायर नो का इशारा और फ्री हिट का इशारा भी देते हुए अंपायर का निर्णय है वो आखिरी माना जाता है क्रिकेट की भाषा में और क्रिकेट की दुनिया में। साई बीच होम्स AC नॉन AC रूम्स अप, त्यानंतर समीर स्पोर्ट्स मळगाव यांच्याकडनं या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. चिंतामणी स्कुबा डायव्हिंग, नागेश परब, दीपक कुडाळकर, सामाजिक कार्यकर्ते सन्मानित संदीप शिरसाळ, सन्मानित श्री नितेश भिसे, सौ शुभांगी पवार कणकवली या स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा येतात. श्री स्वयंभू कॉन्क्रीट विहीर कंस्ट्रक्शन प्रोप्रायटर प्रसाद मरगज आणि सन्मानित श्री विशाल परब यांच्याकडनं या स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रदीप जी, नो बॉल और फ्री हिट की गेंद और जीत के समीकरण बदलते हुए 11 गेंदे 24 रन, ये फ्री हिट की गेंद है, इसका अगर फायदा उठाते हैं तो जीत का समीकरण काफी सहज हो जाएगा यशोदा वॉरियर्स कोलंबिस टीम को. देखते हैं क्या होता है इस गेंद के ऊपर. बल्लेबाज तैयार, राकेश गेंदबाज तैयार, साहिल फ्री हिट की गेंद. हो टप्पा खाने के बाद गेंद चले गई विकेट कीपर के दस्तानों में. आड़े बल्ले के साथ खेलना चाहते थे मिड विकेट के ऊपर से, लेकिन नाकाम रहे अपने इरादों में. शायद इस बॉल को सही तरीके से सही ढंग से खेल सकते थे, लेकिन उतनी काबिलियत क्षमता नहीं दिखाई दी बल्लेबाज में. आउटस्विंग पद्धतीचा चेंडू होता, खेळायचा प्रयत्न झाला ऑन साईडला, मात्र चेंडू चकवा देतोय फलंदाजाला, थेट विसावतोय यष्टिरक्षक याच्या हातामध्ये. समीकरण बदललं जात आहे या मैदानावरती. फिर मर्तबा वही कोशिश थी और फिर मर्तबा नाकाम होती हुई. और कहा जाता है कोशिश के बारे में कि हर कोशिश कामयाब नहीं होती, लेकिन हर कामयाबी के पीछे एक कोशिश जरूर होती है. तो कोशिश लगातार अंतराल से करना पड़ेगा, क्योंकि कोशिश कभी नाकाम नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यावेळी थोडासा अंदाज घेतला जातोय गोलंदाजांकडनं की फलंदाज हा कुठच्या टान्सला खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि चेंडूचा अचूक टप्पा, अचूक वेग आणि नियंत्रण पाहायला मिळालं ते गोलंदाज साहिल वांगणकर. इस बार हवा में उड़ाया है, लेकिन दूरी ज्यादा नहीं, ऊंचाई काफी है. फील्डर आता हुआ और कैच ड्रॉप होता हुआ, कैचेस काफी ड्रॉप है इस मैच में. फील्डिंग का स्तर थोड़ा सा नीचे रहा है, लेकिन उसके बावजूद 2 रन चुराते हुए कैचेस विन मैचेस ऐसा क्रिकेट में कहा जाता है प्रदीप जी. और मैदान में बारंबार कैचेस छूटते हुए, क्या कहेंगे इस फील्डिंग स्तर के बारे में? खूप मोठा खेळाडू आहे टेनिस क्रिकेटमधील गोवा राज्यातील रोहन साळगावकर, आणि त्याच्याकडनं ही चूक अपेक्षित नव्हती, मात्र चूक झाली आहे. ती चूक दुरुस्त करावं लागेल क्रिकेटच्या पटलावर, कारण क्रिकेटच्या पटलावर यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुम्हाला सोबत ठेवावं लागेल. बिल्कुल बिल्कुल, गलती का खामियों का पुतला है इंसान, खामियां होती है लेकिन गलती को सुधारना भी पड़ेगा. इस बार बल्ले का किनारा लाया था, बाहरी किनारा लेकर विकेट कीपर के दस्तानों में गया था, लेकिन फिर मर्तबा चूक होते हुए, फिर मर्तबा कैच छूटता हुआ, और ये कैचेस बारंबार छूटते हुए शायद इसका नुकसान आखिरी ओवर में ना हो जाए. इन दोनों ही बल्लेबाजों के माध्यम से स्कोरबोर्ड होता हुआ 69 रन, 69 रन होते हुए जीतने के लिए 7 गेंदे और 21 रन. प्रदीप जी, क्या देखते हैं आखिरी ओवर में क्या होगा, किस मुकाबला क्या करवट बदलेगा? 69 धावा 3 गडींच्या मोबदल्यात फलंदाजांना रणनीती बदलावी लागेल. कुठंतरी ज्यावेळी मोठे फटके निघत नसतात त्यावेळी स्ट्राईक रोटेट करणं हे क्रमप्राप्त असतं, मात्र वारंवार ज्यावेळी तुम्ही मोठ्या फटक्यांच्या आहारी जाता त्यावेळी कुठंतरी सामना टर्न होण्याची शक्यता ही जास्त असते. लेकिन मैं तारीफ करना चाहूँगा यहाँ गेंदबाज साहिल के, जिस तरीके से ये दबाव वाला ओवर जिसने डाला है, विट्ठल कवटकर को आउट किया और उसके बाद निर्धाव पे निर्धाव गेंदबाजी कमाल की. मैंने कहा था इस मैदान के ऊपर आपको बचने के लिए आपके पास हुनर चाहिए, आपके पास गेंद को हरकत करने की क्षमता चाहिए, अंदर बाहर विविधता चाहिए, और वही दिखाई देती हुई. इस बार फुल टॉस गेंद थी, उसको भी पढ़ नहीं पाए, जड़ नहीं पाए, और विकेट होते हुए लेग बिफोर, और एक वरेनियम विकेट का पतन होता हुआ, और आखिरी समय पर आखिरी गेंद पर बाजी मारते हुए गेंदबाज साहिल, कमाल की गेंदबाजी, मैच में वापसी करके देने वाली है गेंदबाजी साहिल के माध्यम से. प्रदीप जी, समीर चव्हाण सर, ही एक नामी संधी होती मोठा फटका खेळायची, मात्र ती नामी संधी वाया दवडली गेली, आणि संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते, जरा जरी विलंब केला तरी हातातनं ते बिस्किट निघून गेलंच असं समजावं. जी हाँ बिल्कुल, और क्रिकेट और जीवन का सफलता का सूत्र है कि अवसर के लिए तैयार रहना, और ये अवसर था. फुल टॉस गेंद न्योता दिया था कि मुझे मैदान में किसी भी कोने में मारो, लेकिन बल्लेबाज उतने काबिल नहीं, बल्लेबाज उस गेंद को सीमा पार पहुंचा नहीं पाए, और शायद यही जीत और हार का अंतर भी बन सकता है, क्योंकि अब 6 गेंदों में 21 रनों की ज़रूरत है. एक बड़ा ओवर चाहिए, बड़े शॉट की दरकार है. क्या बल्लेबाजों में वो क्षमता है?
ये तो आने वाला वक्त ही बताएगा। क्रिकेट में किसी भी प्रकार का भाकित करना गलत होता है क्योंकि ये अनिश्चितताओं का खेल है और यहाँ हर प्रेडिक्शन फेल है। 6 गेंदें जीतने के लिए 21 रन, लेकिन जो शुरुआत रखी थी, जो नींव रखी थी हमारे बालाजी ने, शायद वो बाला की नींव शायद कहीं ना कहीं वो इमारत बाद में डामाडोल होते हुए दिखाई देते हुए इस 5वें ओव्हर में। समीरजी, आपण समीकरण पाहिलं होतं 2 षटकांमध्ये 26 धावांची गरज. या षटकांमध्ये आता समीकरण पाहायला मिळतंय 6 चेंडू 21 धावा. मग कुठंतरी फलंदाजांकडनं थोडीशी चूक होताना दिसते. जर स्ट्राईक रोटेट केली असते तर हे समीकरण अजून कुठंतरी जवळपास आलं असतं. मैं समझता हूँ इस मैदान का अगर सोच विचार किया जाए तो 12 गेंदों में 26 रन आप मुकाबले में पूरे बने हुए हैं, आप जीत के ज़्यादा हकदार है क्योंकि मैदान इतना बड़ा है। किसी भी कोने में किसी भी फील्डर को आप छकाएंगे तो चौका अर्जित करेंगे, ऊपर से मारेंगे तो बॉल फुल टॉस की है, छक्का चला जाएगा। लेकिन बल्लेबाज गेंद और बल्ले के बीच मिलाप ही नहीं हुआ पूरे पिछले ओवर में और इसी वजह से यही वजह है आज यहाँ पर थोड़ी सी इस परिस्थिति में दिखाई देते हुए बल्लेबाजी करने वाली यशोदा वॉरियर्स की टीम। लेकिन कमबैक करना पड़ेगा, हौसला बनाए रखना पड़ेगा। एक छोटे एक कलमिस के गांव की टीम है और हौसला रखना पड़ेगा, उम्मीद रखनी पड़ेगी क्योंकि हौसला कभी बाजार में बिकता नहीं, जमीन के आगे आसमां कभी झुकता नहीं। जंग में हथियार के नहीं जिगर की जरूरत होती है क्योंकि दुपट्टों की दीवारों के आगे तूफान कभी रुकता नहीं। तो वो तूफान लाना पड़ेगा, वो हौसला रखना पड़ेगा, वो उम्मीद जगानी पड़ेगी इन दोनों ही बल्लेबाजों को। 5 गेंदों में 20 रन की जरूरत। गोलंदाजीच्या आक्रमणावरती मोठा खेळाडू पाहायला मिळतोय आणि ज्या गोलंदाजाकडे विविधता आपल्याला पाहायला मिळते, कमबॅक करू शकतो, परती करू शकतो, असं साजू नाही अर्थात बॉन्ड आपल्याला शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. बिल्कुल इन दोनों ही ओवर में रनों का मानो अकाल पड़ा है, उस प्रकार की बल्लेबाजी होते हुए, थोड़ी सी हारागिरी होते हुए यहाँ पर फिर मतबा टप्पा खाने के बाद जो एक ही दिशा में शॉट लगाने की कोशिश चल रही है। लेकिन अगर देखा जाए, अगर जो गेंदबाज है टप्पा खाने के बाद गेंद उनके बाहर की दिशा में जा रही है, लेग ब्रेक हो रहा है, लेकिन उसके खिलाफ अगेंस्ट द पिन अब मिड विकेट की दिशा में मारने की कोशिश करें। यही कोशिश अगर कवर के या ऑफसाइड के पॉइंट के सिर के ऊपर से मारने के हो जाए तो आपका फायदा हो सकता था। इस बार देखो फिर मर्तबा टप्पा खाकर बाहर जाने वाली गेंद, यही ताकत है साजू नाइक की और इसी वजह से इतने नामी गेंदबाज माने जाते हैं क्योंकि उनके पास क्षमता है बॉल को घुमाने की, दोनों ही दिशा में अंदर बाहर करने की और उसके बाद रफ्तार में भी वेरिएशन है, गति में भी परिवर्तन करते हैं और क्षति पहुंचाते हैं सामने वाली टीम को। यावेळी फुलरलेनचं चेंडू ड्राईव्ह केलं जातोय, मिड ऑफला क्षेत्ररक्षक येतोय झपकन आणि चेंडूवरती ताबा मिळवताना दिसतोय. दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका या चेंडूवरती ही समाप्त होताना दिसते, ती यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट संघाला. और कहीं ना कहीं औपचारिकता बाकी है और ये मुकाबला अपने नाम करने के हकदार बनते हुए कीर्ति स्पोर्ट मोरे की टीम। इस बार हवा में गेंद है, शायद विकेट के साथ इस मैच का आखिरी गेंद बाकी है और ये आखिरी गेंद का सामना करने के लिए टीम के ओनर प्रशांत मिस्त्री, हरफन मौला जिंदा दिल इंसान है। प्रदीप जी, जिंदगी जिंदा दिली का नाम है, मुर्दा दिल के खाक जिया करते हैं, वैसे ही हमारे मैदान के ऊपर दर्शकों में झगमा है, जिंदा दिल सभी का मनोरंजन करते रहते हैं और इस पूरी टूर्नामेंट के दौरान आपको झगमा का नगमा दिखाई देगा। कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण 9 व्हेरेनियम प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेसाठी साई बीच होम यांच्याकडनंही शुभेच्छा येताना दिसत आहेत. समीर स्पोर्ट्स यांच्याकडनं मेगा स्क्रीनवरती आपण पाहतोय नवीन फलंदाज या संघाचे आधारस्तंभ मालक प्रशांत मिस्त्री यावेळी मैदानात पावलं टाकताना दिसत आहेत. ओहो, बल्ले का किनारा लगा और 1 रन होगा। इसी के साथ पहले मैच की समाप्ति होते हुए, पहले मैच में बड़ी जीत अर्ज करते हुए कीर्ति स्पोर्ट मोरे की टीम स्कोर बनाया था 90 रन। 90 रन का पीछा करते समय 72 पर रुकी यशोदा वॉरियर्स कलम्स की पारी। ये मैच याद रखा जाएगा, बाला मड़गांव करके एक ताबड़तोड़ पारी के लिए ये मैच याद रखा जाएगा उनके तजुर्बेदार बल्लेबाजी के लिए। और इसके साथ इस मैच का मैन ऑफ द मैच या सामन्याचा सामनावीर ठरतोय बंटी बद्रिके, कीर्ति स्पोर्ट मोरे संघाचा मोठा खेळाडू, वैयक्तिक 12 चेंडूमध्ये 36 धावांची एक तडाखेबंद खेळी, त्याच्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकाराने नटलेली ही खेळी आणि सामनावीराचा खिताब देऊन जाते आहे.
क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे, कारण लगेच टायमिंग सुरू होणार आहे. 30 मिनिटांचा अवधी आहे फक्त एका इनिंगसाठी. त्या अवधीमध्येच ती इनिंग पूर्ण झाली पाहिजे, अन्यथा आपल्याला पेनल्टी लागू शकते, याची नोंद घ्यायची आहे.